नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही बघताय तर आयदर तुम्ही आपल्या ACP बॅचचे विद्यार्थी आहात किंवा तुम्ही एक प्रकारे ही जी काही आपली PYQ ची बॅच आहे ती परचेस केलेली आहे। आता परचेस का किंवा हे PYQ तुम्हाला सांगणं किंवा करणं का गरजेचं आहे हे मी 2 मिनिटं बोलतो किंवा यूट्यूबवर काही जण बघत असतील, ठीक आहे, आणि नंतर तुम्हाला मी ह्याच्याबद्दल डिटेल सांगतो। आता सिच्युएशन अशी आहे की आपल्याला सगळेजण सांगतात की PYQ करा, PYQ करा, आणि PYQ करताना काही लोक अक्षरशः पुस्तकं वाचून दाखवतात, ठीक आहे। जे काही एक प्रकारे स्क्रीन समोर नसतात ते नुसतं वाचावाची असते, स्वतःचं त्याच्यामध्ये रिसर्च अँड ॲनालिसिस नसतं। डायरेक्ट पुस्तकं घ्यायची आणि ते कव्हरअप करायची ह्या दृष्टीला किंवा ह्या गोष्टीला फोकस केलं जातं किंवा त्याच्यातल्याही खूप कमी गोष्टी सांगितल्या जातात, कारण त्याला लिमिट असते की आपण एवढ्या वेळात हे संपूया, तेवढ्या वेळात हे संपूया। पण त्याने तुम्हाला कदाचित तो प्रश्न कळतोय, म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट, मी कोणाला नाही म्हणत नाही, मी फक्त तुम्हाला कंपॅरिझन सांगतोय, ठीक आहे। बट विथ ड्यू रिस्पेक्ट मी तुम्हाला म्हणेन की PYQ विश्लेषण आहे, एक्सप्लेनेशन आहे, ठीक आहे। याचा सरसकट अर्थ असा आहे की त्याच्या आजूबाजूला जर आयुष्यात आता कधीही प्रश्न फिरला तर तो तुम्हाला आला पाहिजे किंवा ती तुम्हाला त्याच्यातनं एक प्रकारे सब्जेक्ट अंडरस्टँडिंग झाली पाहिजे, आणि त्याच दृष्टीने ही आपण बॅच डिझाईन केलेली आहे। याच्यामध्ये आपण 2017 ते 2023 मधले एकूण एक प्रकारे 105 जे काही प्रश्न आहेत याचं काय करणार आहोत, पूर्णपणे डिटेल्ड ॲनालिसिस बघणार आहोत। आणि हे डिटेल्ड ॲनालिसिस बघत असताना आपण फोकस करणार आहोत एक प्रकारे अंडरस्टँडिंगवर। तुम्हाला मी एक लिहून देतो की ह्या कंटेंटमधला जो काही भाग आहे किंवा आपण ह्या लेक्चरमध्ये जे काही घेतोय ते एका अशा सोर्सेस, म्हणजे ते अशा काही सोर्सेसमधनं घेतोय की जो एक प्रकारे लेजिटिमेट सोर्सेस आपण म्हणू शकतो, लाईक NCERT असेल, लाईक आपले स्टेट बोर्ड्स असतील, लाईक एक प्रकारे ग्रोवर सारखी पुस्तकं असतील, स्ट्रगल सारखं पुस्तक असेल, किंवा काही बाबतींमध्ये समाधान महाजन सरांचं पुस्तक असेल, ह्या सगळ्या लेजिटिमेट एक प्रकारे पुस्तकांना आपण फॉलो करतोय। त्यामुळे कंटेंट तुम्हाला जास्तीत जास्त मिळणार आहे, आणि माझा पॉईंट ऑफ व्ह्यूच हाच आहे की तुम्ही काहीतरी करावं। म्हणजे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर ही आपण तुम्हाला एक प्रकारे वर्कशीट अवेलेबल करून दिलेली आहे। मग या वर्कशीटमध्ये तुम्ही तिथल्या तिथे लिहायचं, ठीक आहे, नक्की हे काय आहे। आणि तुम्हाला मी एकदम 200% सांगतो, समजा आता हाच प्रश्न आहे, लोक फक्त सांगतात की अंगुत्तर निकायमध्ये उल्लेख आहे आणि भगवती सूक्त हे जे काही आपल्याला जैन धर्मातलं पुस्तक बघायला मिळतं त्याच्यामध्ये उल्लेख आहे, पण ओव्हरऑल बाकीचं काय आहे ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न पुन्हा येऊ शकतो। कारण आपल्याला जेव्हा आपण साधी सरळ गोष्टी, समजा आता मी टेस्ट सिरीज करतो, म्हणजे काढतो, तेव्हा मला एक माहिती आहे की मी गेल्या 3 वर्षांचे 4 वर्षांचे प्रश्न घेऊन बसतो। मग उद्या उठून आपल्याला तेच महत्त्वाचे, बाकी आपल्याला ह्याच्या आधीचा कुठलाही डेटा महत्त्वाचा नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते, एक प्रकारे जेव्हा तुम्ही एक प्रकारे हा PYQ चा कंटेंट बघत असतात त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस कळत असतं, त्यावेळेस आठवत असतं, पण नंतर तुम्हाला आठवत नाही किंवा नंतर तुम्हाला लक्षात येत नाही की ओके हा PYQ आहे। म्हणून ही तुम्हाला वर्कशीट दिले की जिथे जे काही मी तुम्हाला सांगेन ते तुम्ही काय करणार आहात, तुमच्या भाषेमध्ये लिहिणार आहात, म्हणजे तुमची तयारी होईल। आणि जेवढं परीक्षेला गरजेचं आहे तेवढंच आपण चर्चा करणार। 2017 ते 2023 हे जे काही गेल्या 6 वर्षांमधले पेपर आहेत, 6, 7, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 हे जे काही 7 वर्षांमधले पेपर आहेत, म्हणजे इतिहासाचे जे काही तुम्हाला 105 प्रश्न आहेत, हे 105 प्रश्न समोर ठेवूनच तुम्ही पुढचा तुमचा अभ्यास केला पाहिजे। या दृष्टीने हे आपलं विश्लेषण असणार आहे। विश्लेषणातला कंटेंट कव्हर करत असताना आपण स्टेट बोर्ड जे अतिशय महत्त्वाचे, मी ऑलरेडी सांगितलेले की कुठले कुठले स्टेट बोर्ड राज्यसेवेवाल्यांनी वाचावे, पुन्हा तुम्हाला इथे सांगतो, 6वी, 7वी, 8वी, 6वी एन्शियंट हिस्ट्री, 7वी मिडिवल हिस्ट्री, 8वी मॉडर्न हिस्ट्री, 9वी जी आहे की आफ्टर इंडिपेंडन्स आहे, 10वी आर्ट अँड कल्चर आहे। मग इथे 10वीचे काही चॅप्टर्स, पहिले साधारणतः 4 चॅप्टर्स वगैरे, त्यानंतर 11वीचं एक प्रकारे कन्सिडर करायचं झालं तर ओल्ड पुस्तक, ठीक आहे, ज्याच्यात इंडिया आणि महाराष्ट्राबद्दल उल्लेख आहे, पण हे पुस्तक वाचताना पहिले 2 चॅप्टर सोडून पुढचा कंटेंट वाचायचा। आणि 11वीचं न्यू पुस्तक ज्याच्यामध्ये एन्शियंट मिडिवलची गोष्ट आहे, याला आपण एक प्रकारे पकडलंय बेस। दुसरी गोष्ट म्हणजेच काय, आपण NCERT यांना फोकस केलेला आहे, ओल्ड NCERT, खास करून कुठल्या प्रश्नांच्या विश्लेषणासाठी, तर आपल्या एन्शियंट आणि मिडिवल या प्रश्नांच्या विश्लेषणासाठी। आणि तिसरी गोष्ट म्हणजेच काय, मार्केटमधले लेजिटिमेट पुस्तकं ज्यामध्ये आपण ग्रोवर याच्यामधला कंटेंट तुम्हाला सांगणार आहोत। त्यानंतर एक प्रकारे जे काय स्ट्रगल पुस्तक आहे, स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, याला आपण फॉलो करतोय। आणि त्यानंतर समाधान महाजन सरांचं पुस्तक, या 3 गोष्टींना आपण एक प्रकारे या PYQ बॅचमध्ये फॉलो करतोय। हे तुम्हाला कंटेंटमध्ये सांगितलं जाईल आणि ते तुम्ही लिहिणार आहात, ठीक आहे। मग ही PYQ बॅच कुठे अवेलेबल आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा दिसेल। आणि स्पर्धा परीक्षा रिस्टार्ट नावाचं आपलं ॲप आहे, ते ॲप तुम्ही घ्यायचं आहे। प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही जर टाईप केलं सरसकट, काय टाईप करायचं तुम्हाला,
तर स्पर्धा परीक्षा रिस्टार्ट हे प्रॉपर असं टाईप करायचं आहे. स्पर्धा गॅप न सोडता परीक्षेचा पी कॅपिटल आणि त्यानंतर गॅप स्पर्धा परीक्षानंतर स्पेस झाल्यानंतर एक रिस्टार्ट. हे तुम्ही केल्यानंतर ह्या लोगोचं तुम्हाला ॲप दिसेल. ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा कोर्स बघायला मिळेल. 99 रुपये एवढ्या किमतीमध्ये तुम्हाला ही सदरची बॅच आहे, ज्याच्यामध्ये 105 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. आपली अशीच एन्शियंट मिडिवलची सुद्धा बॅच आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे 16 लेक्चर डाउनलोड होतील. ठीक आहे, 16 लेक्चर म्हणतोय मी, ते 10 तास जरी म्हटलं तरी किमान एक 12-15 तास मी कसंही शिकवणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला बघायला मिळेल. पण हे साधारणतः 22-23ला कंटेंट येईल. तुम्ही आत्ता परचेस केलं तर तुम्हाला फायदा काय आहे, तर 15% डिस्काउंट मिळेल. म्हणून तुम्ही हे घ्या आणि तिचे लेक्चर्स अवेलेबल होतील. सद्यस्थितीमध्ये तिथे आपण अजेंडा सेटिंग टाकलेले आहेत, ते एकदा बघून घेणं तुम्ही गरजेचं आहे. त्यानंतर आपली प्रॉपर आधुनिक भारताच्या इतिहासाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुद्धा अवेलेबल आहे, ज्याचे ऑलरेडी आपले कन्सिडर करायचं झालं तर 20+ आवर्सचं टीचिंग असणार आहे, ज्याच्यामध्ये ती बॅच अर्धी झालेली आहे. येत्या 2 दिवसांमध्ये अजून त्याच्यामधले सगळे लेक्चर कंप्लीट होतील. म्हणजे तुम्हाला 20 ते 22 तासांचे लेक्चर ऑलरेडी अवेलेबल आहेत. त्याच्या नोट्स वगैरे सगळ्या तिथे दिसतील. 15% डिस्काउंट आहे तिकडे, त्या बॅचला सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. सायन्सची बॅच सुद्धा तिकडेच आहे, जास्त मला काही सांगायला नको, हे ऑलरेडी आपलं गाजलेलं आहे खूप जास्त प्रोडक्ट. आणि त्यानंतर ही टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीजमध्ये आपण बघितले की आपण कन्सिडर करायचं झालं तर ऑलरेडी 5 टेस्टची कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीजची सिरीज सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. हे फक्त मी आत्ता सांगितल्यानंतर हे बोलणार नाही. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बॅच दिलेली आहे. बॅचमध्ये म्हणजे ॲप्लिकेशन लिंक आहे आणि डायरेक्ट कोर्सेसची लिंक सुद्धा आहे. तुम्ही डायरेक्ट तिकडे क्लिक करून परचेस करू शकता. ॲप डाउनलोड करा, पेमेंट करा. काही इश्यू असेल तर मला फोन केला तरी चालेल. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सुरुवातीला तुम्हाला हे पान जे आहे या पानावर काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या पानांवर ॲनालिसिस लिहायचं आहे की किती प्रश्न एन्शियंट हिस्ट्रीला आहेत. ठीक आहे, किती प्रश्न मिडिवल हिस्ट्रीला आहेत. ठीक आहे, किती प्रश्न मॉडर्न हिस्ट्रीला आहेत. ठीक आहे, मग जर आपण इथे बघतोय तर ह्याचं आपल्याला काय कळतंय, तर सरसकट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपण शोधूया लाईव्ह. ठीक आहे, एन्शियंटवर बघा. आपला पहिला प्रश्न एक प्रकारे महाजनपद म्हणजे एन्शियंटचा एक, दुसरा सिंधू संस्कृती एन्शियंटचा दुसरा, तिसरा एक प्रकारे पुन्हा एकदा सिंधू संस्कृती एन्शियंटचा तिसरा, चौथा महाजनपद पुन्हा एन्शियंटचा चौथा, पाचवा बौद्ध ग्रंथ पुन्हा एन्शियंटचा पाचवा, सहावा एक संगम साहित्य पुन्हा एन्शियंटमध्ये गेलं. त्यानंतर संस्कृतचे महान पंडित हा मॉडर्नवर आला. म्हणजे पहिले 6 प्रश्न आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड कुठे आहेत, त्या एन्शियंट हिस्ट्रीवर आहे. ठीक आहे, त्यानंतर सदरचा प्रश्न मॉडर्न हिस्ट्री, त्यानंतर पुन्हा मॉडर्न हिस्ट्री, 2 मॉडर्न हिस्ट्री, पुन्हा हा एक प्रकारे कन्सिडर करायचं झालं तर मिडिवल हिस्ट्री. अनेकांना हा प्रश्नच माहीत नाही. शिके म्हणजे मला कधी कधी असायला येतं, अनेकांनी हा प्रश्न मॉडर्न हिस्ट्री म्हणून सांगितला आहे. नाही राजांनो, नुसते 2 नावं दिले देवेंद्रनाथ टागोर आणि रवींद्रनाथ टागोर म्हणून हा प्रश्न कधीच मॉडर्न हिस्ट्रीचा होत नाही. हा प्रश्न मिडिवल हिस्ट्रीचा आहे काळानुसार जर बघितलं तर. म्हणजे 6 प्रश्न एन्शियंटचे झालेले होते, 2 प्रश्न मॉडर्नचे झाले, 1 प्रश्न हा मिडिवलचा. त्यानंतर एक प्रकारे आपण बघतोय पुन्हा आपल्याला मॉडर्न हिस्ट्री आहे, पुन्हा एक प्रकारे राष्ट्रीय सभा, मॉडर्न हिस्ट्री, पुन्हा राष्ट्रीय सभा, मॉडर्न हिस्ट्री, वृत्तपत्र आलं, पुन्हा एकदा मॉडर्न हिस्ट्री. हा काय आहे, पुन्हा एकदा आपल्या गाडगे महाराजांवर प्रश्न आहे, मॉडर्न हिस्ट्री म्हणजे महाराष्ट्र हिस्ट्री त्यातल्या त्यात. आणि हा पुन्हा आपले महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचा प्रश्न आहे. मग जेव्हा आपण इथे बघू तेव्हा आपल्याला काय कळतंय राजांनो, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 प्रश्न आपल्याला एन्शियंट हिस्ट्रीवर आहेत. किती? 6 प्रश्न. त्यानंतर 1 प्रश्न आपल्याला मिडिवल हिस्ट्रीवर आहेत. हे दोन्ही मिळून झाले 7 आणि 8 प्रश्न आपल्याला मॉडर्न हिस्ट्रीवर आहे. तुमची कट ऑफ काही झालं तरी तुम्ही 2017चं बघा, 2023चं बघा किंवा आता येणार 2024 मध्ये बघा, तुमची कट ऑफ या 2 एक प्रकारे टॉपिक्सवरनं निघेल. ठीक आहे, कधी कधी असं होतं की एन्शियंटवर प्रश्नच नसतो, कधी कधी मिडिवलवर प्रश्न नसतो. पण उद्या उठून एन्शियंट मिडिवलवर 2 जरी प्रश्न आले ना, ठीक आहे, आणि आता जर आपण जे काही अजेंडा सेटिंगमध्ये मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला या बॅचमध्ये अजेंडा सेटिंग साधारणतः बघायला मिळणार आहे. ठीक आहे, मग जर किंवा नसेल मिळालं तर तुम्हाला मी आता सांगतो. अजेंडा सेटिंगमध्ये मी क्लिअरली म्हटले की गेल्या काही वर्षांपासून म्हणजे साधारणतः 21, 22, 23 मध्ये आपल्याला काय जाणवलेलं आहे, साधारणतः 22-23 मध्ये 11 प्रश्न हे आपल्याला डॉट मॉडर्न हिस्ट्रीचे आहेत, 2 प्रश्न आपल्याला एन्शियंटचे आणि 2 प्रश्न आपल्याला मिडिवलचे. मग हे बघायचं झालं तर आपला हा बेसिक ॲनालिसिस झालं. त्यातले आता पुढचं जर ॲनालिसिस सांगायचं झालं तर साधारणतः इतिहासामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व असतं जोड्या लावासारख्या कंटेंटला. तुम्ही नीट बघा, आपल्या आयोगाचे कुठलेही प्रश्न असो, कुठलेही पेपर असो, साधारणतः इतिहासाच्या पेपरमध्ये किंवा इतिहासाच्या सेक्शनमध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला जोड्या लावा बघायला मिळतात. का असं असतं? कारण इतिहासामध्ये कंटेंट विचारायला खूप आहे, मग तो एकाच वेळेस मॅक्झिमम कसा विचारायचा याचं एक बेसिक एक्झाम्पल म्हणजे आपल्या जोड्या लावाचा प्रश्न. आपल्याला 2017च्या पेपरमध्ये जोड्या लावा साधारणतः एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत. बाकी ह्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं नाही. इथे मी तुम्हाला नाही म्हणणार वन लाईनर वगैरेवर फोकस करा, ते आपल्या सायन्सच्या PYQचा घटक झाला. बट ॲटलिस्ट इकडनं कव्हर करत असताना तुम्हाला हे माहिती असणं इथे गरजेचं
राहील. ठीक आहे, आता हे झालं तुमचं बेसिक ॲनालिसिस. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्रकारे प्रत्येक प्रश्न इथे लिहा. ही जागा जी काही कमी आहे ना इथे लिहा. पहिला प्रश्न कशावर आहे, दुसरा कशावर आहे, तिसरा कशावर आहे. तुमचे हे जे पॉईंट्स तयार होतात ना हे पॉईंट्स तुम्हाला रिव्हिजन करायला मदत करतात. म्हणजे तुमचं एवढा इतिहासाचा कंटेंट जो असतो ना तो डायरेक्ट एवढा होऊन जातो. त्याच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजे पहिला प्रश्न जर महाजन पदांवर आहे तर मी इथे लिहिली ते महाजन पद आहे. ठीक आहे, ठीक आहे. दुसरा प्रश्न जर सिंधू संस्कृतीवर आहे तर मी इथे लिहिल सिंधू संस्कृती. तिसरा प्रश्न पुन्हा जर आपल्याला एक प्रकारे सिंधू संस्कृतीवर आहे तिकडच्या कला कल्चरवर तर मी इथे लिहिल सिंधू संस्कृती. आणि एक प्रकारे दुसरा सिंधू संस्कृतीचा प्रश्न कोणी शोध लावला त्याच्यावरचा आहे. हा प्रश्न नंतर जाऊन रिपीट पण झालाय पुढे भविष्यात. आणि सिंधू संस्कृतीच्या इथे मोहरांवर प्रश्न येते, इथे लिहिन मी प्रॉपर मोहरा. म्हणजे हे जेवढं प्रॉपर तुम्ही ॲनालिसिस कराल ना ते तुम्हाला बेटर आहे. आणि आत्तापर्यंत हे ॲनालिसिस तुम्हाला करायला सेल्फ करायला काही साधन नव्हतं म्हणून ही वर्कशीट तुमच्यासाठी तयार केलेली आहे. ही वर्कशीट आपल्यासोबत नेहमी ठेवायची. प्रश्न आपल्याला याच्यावर विचारले जाणार आहेत. ठीक आहे, सुरू करूया आता चला कंटेंटला. ठीक आहे, बाकी बस झालं. आता काय बघा, पुढे दिलेल्या महाजन पदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी योग्य जोड्या जुळवा. आता हा प्रश्न कुठून आलाय मी तुम्हाला डॉट सांगतो. सदरच्या प्रश्नाची इन्फॉर्मेशन तुम्हाला ओल्ड NCERT, ठीक आहे, आणि त्यानंतर जर सांगायचं झालं तर सद्यस्थितीमध्ये आपल्या 6वीच्या स्टेट बोर्डमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, 6वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात ऑलरेडी आहे. आणि आपण ऑलरेडी 6वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक अंडरलाईन करून आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तिकडनं बघू शकतात. ठीक आहे, मी रिसेंटली सुद्धा टाकलेलं होतं. जर कोणाला दिसत नसेल तर मी इथे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला समजा व्हिजिट करताय, टेलिग्राम चॅनलला गेल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ठीक आहे, पिन मेसेजमध्ये नाही, समजा चला इथे नावावर क्लिक करायचं आहे. नावावर क्लिक केल्यानंतर तुम्ही फाईल्समध्ये जाता. फाईल्समध्ये तुम्हाला 6वीचं 7वीचं आणि 11वीचं जे ॲन्शियंट मिडिवलचा महत्त्वाचा कंटेंट आहे तो अंडरलाईन करून ती पुस्तकं दिलेली आहेत. तो कंटेंट तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुम्हाला त्या पुस्तकामध्ये सगळ्या अंडरलाईन केलेल्या गोष्टी सापडतील. तेवढ्या महत्त्वाच्या आहेत. ॲटलिस्ट रिव्हिजन करत असताना त्या गोष्टी तुमच्यासमोर डॉट पाहिजेत. काही झालं तरी हे 2 मिनिटात मी दाखवतो काय सिच्युएशन आहे हे तुम्ही बघून घेणं अपेक्षित राहणार. ठीक आहे, चलो एकच मिनटं. हां, समजा आता ही PDF मी तुमच्यासाठी इथे ओपन करतोय. ठीक आहे, ही आपण अभ्यास पर्पजसाठी एक प्रकारे केलेली आहे. दुसरा याच्यामागे काहीच हे नाही आहे आपला हेतू. ठीक आहे, हे अशा महत्त्वाच्या गोष्टी ना प्रामुख्याने परीक्षेला कुठले कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात असं ऑलरेडी अंडरलाईन केलेलं आहे. तुम्ही जर ते जरी बघून घेतलं तरी इट विल बी मोर दॅन इनफ. 6वी 7वी आणि 11वीचं नवीन पुस्तक अंडरलाईन केलं आहे. 11वीच्या जुन्या पुस्तकाची क्लिअर कॉपी आपण टाकलेली आहे पण त्याच्यावर अंडरलाईन केलेली नाही आहे अजून. तुम्ही क्लिअर कॉपी घ्या, तुम्ही स्वतः वाचा किंवा काही दिवसांमध्ये मी अंडरलाईन करून अवेलेबल करतो. ठीक आहे, त्यामुळे आता हा प्रश्न तिकडनं कव्हर होतोय. प्लस हा प्रश्न कशाचा आहे तर महाजन पदांच्या बाबतीमधला आहे. महाजन पद म्हणजेच काय तर दुसरी नागरी क्रांती. दुसरी नागरी क्रांती. आता हे का झालं किंवा हे कशामुळे एक प्रकारे महाजन पद स्थापन झाली. महाजन पद किती आहेत तर मुळात 16 महाजन पद आपल्याला बघायला मिळत आहेत. मग 16 महाजन पद डायरेक्टली आली का तर नाही. 11वीच्या पुस्तकात चांगला कंटेंट दिलाय. ठीक आहे, जो आधी NCERT मध्ये होता. आधी काय होते आपल्याकडे जनपद होती. या जनपदांमध्ये जेव्हा स्पर्धा वाढली आणि एक प्रकारे जनपदांचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न सुरू झाला किंवा एक प्रकारे राज्य विस्ताराचं धोरण एक प्रकारे अस्तित्वात आलं, स्वतःच्या अस्तित्वाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आला, त्यावेळेस हे जनपदांचं रूपांतर मोठं साम्राज्य करण्यामध्ये प्रत्येकाने केला. आणि मग तिकडनंच जनपदांपेक्षा मोठे म्हणजेच काय महाजनपद स्थापन झाली. याच्यामध्ये एन नंबर ऑफ जनपद होती किंवा एन नंबर ऑफ, थोडक्यात आपण असं म्हणूया की 4 लोकांचा एक प्रमुख झाला, त्याने त्या जनपदावर कंट्रोल घेतला आणि मग ती जनपद म्हणून एक प्रकारे काय झाली ओळखायला लागली. अशी 16 महाजन पदं आपल्याकडे अस्तित्वात आली. आणि या 16 महाजन पदांमधली पुढे जाऊन 4 प्रामुख्याने फेमस झाली. आणि या पेपरमध्ये एक पॉझिटिव्ह अशी गोष्ट की 16 महाजन पदांचा उल्लेख तर आहे प्लस 4 महाजन पदांचा सुद्धा सेपरेट आपल्याला आयोगाने इथेच प्रश्न विचारला, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला कळून जाईल. मग आता ही 16 महाजन पद याच्यावर प्रश्न येत असताना कसा प्रश्न येतो हे आधी बघून घ्यायचं. याच्यावर प्रश्न येत असताना सदरच्या आशयाचा प्रश्न येतो की सद्यस्थितीमध्ये त्यांना काय कुठल्या नावाने ओळखलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय मग आता याच महाजन पदांच्या बाबतीमध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या राजधान्यांवर प्रश्न येतो जे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट याच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो की जे 4 महत्त्वाची एक प्रकारे महाजन पदं आहेत कुठली याच्याच पुढच्या प्रश्नांमध्ये म्हणजे 4 नंबरचा प्रश्नात सांगितले कोसल, मगध, वत्स आणि अवंती या 4च्या बाबतीमध्ये डेप्थमध्ये प्रश्न येतो. डेप्थमध्ये म्हणजेच काय की इथे तुम्हाला आता लिमिट नाहीये की राजधानी विचारणार नाही, आत्ताचं स्थळ विचारणार नाही. इथे तुम्हाला आता तिसरा नवीन अँगल ऍड होतो. तो म्हणजे कुठला तर एक प्रकारे इथे तुम्हाला तत्कालीन राजे विचारले जाऊ शकतात या महाजन पदांच्या 4 महाजन पदांच्या
बाबतीमधले. आणि त्याच्यातही पुढे जाऊन तिसऱ्या टप्प्यावरचे प्रश्न म्हणजे मग तुम्हाला मगधवर प्रश्न येतो, कारण मगध या 16 महाजनपदांमधलं सगळ्यात एक प्रकारे प्रबलशाली आपल्याला झालेलं बघायला मिळतं. आणि नंतर भारताच्या इतिहासातले अनेक वंश, अनेक घराणी किंवा अनेक इतिहासाचं केंद्र आपल्याला मगधपासून सुरू झालेली बघायला मिळतात. त्यामुळे हे 3 स्तरावर प्रश्न आपल्याला इथे येतील. कसे ते तुम्हाला मी पुन्हा एकदा इथे लिहून दाखवतो, नाहीतर तुमचं कन्फ्युजन होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाजनपद जर आपण विचारतोय, ठीक आहे, महाजनपदे, ठीक आहे, 3 आशयाचे प्रश्न येतात. पहिला अँगल, दुसरा अँगल आणि तिसरा अँगल. पहिल्या अँगलमध्ये 16च्या 16 महाजनपद विचारले जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतं, त्यांचं स्थान, ठीक आहे, त्यांची राजधानी, दॅट्स इट, संपला विषय. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये काही नाही आहे. त्यानंतर 16 पैकी 4 वर प्रश्न येतो, त्याच्यामध्ये स्थान आणि राजधानी कॉमन राहतं आणि एक नवीन काय ॲड होतं तर त्यांचे राजे, याच्यावर आपल्याला प्रश्न येतो. त्यानंतर एकाच अशा उरलेल्या या 4 सुद्धा प्रबळ ठरलेल्या असा मगधवर प्रश्न येतो. आणि मग मगधवर भारतीय इतिहासाचा कुठलाही प्रश्न येऊ शकतो या 2 अँगल सोडले तर, कारण मगधनेच नंतर आपल्या वेगवेगळ्या घराण्यांची एक प्रकारे सुरुवात केली. मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांचा हर्यक वंश तिथे बघायला मिळतो. आणि त्यानंतर मग आपण हसीना, मासुका, सात याप्रमाणे विविध घराण्यांचा तिथे उल्लेख बघतो. कसं काय आपण 4थ्या प्रश्नात बघूया, पण ॲटलिस्ट आता लक्षात ठेवा महाजनपदांवर या आशयाचा आपल्याला प्रश्न येतो. आता इथे विचारलेत सध्याचे, बघा साधी गोष्ट आहे, अंग हे आपल्याला कुठे बघायला मिळतं तर अंग हे साधारणतः आपल्याला पूर्व बिहारमध्ये बघायला मिळतं. अ 2 बघा. आणि साधी गोष्ट, जेव्हा जेव्हा आपण आयोगाच्या प्रश्नांकडे जोड्या लावा या अँगलने बघू, तेव्हा कधीच एक प्रकारे तुम्ही सोडवत असताना सगळे बघायचे नाहीत. काय करायचं, आयदर हा अ गट और हा ब गट या दोघांपैकी कॉमन काढायचं. ठीक आहे, मग अ गटामध्ये तुम्हाला काय सगळ्यात सोपं वाटते, चला मला माहिती आहे अंग मला कळते, मग मी अंगचं लावणार. मग लगेच मी ब मगध नाही बघणार, मी अंगचं लावल्यानंतर त्याची जोडी बघणार. कधी कधी एकाच याच्यात उत्तर निघते, बाकी जर एक्स्ट्रा बघितले तर आपल्याला कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. मग अंगला जर मी म्हणतोय पूर्व बिहार, तर मला इथे कळते अचं उत्तर 2 आहे. अचं 2 असलेला एकच पर्याय तुमचं ऑप्शन क्रमांक आहे. ही स्ट्रॅटर्जी वापरायची जोड्या लावासाठी कंपल्सरी. ठीक आहे, जर ह्या गटातलं नाही माहिती या गटातलं बघा. मग आपण जेव्हा बघू तेव्हा आपल्याला महाजनपदांमध्ये काय कळालं पाहिजे, 16च्या 16 महाजनपदांमध्ये अंग हे पूर्व बिहारला होतं, मगध हे आपल्याला दक्षिण बिहारला होतं. आणि त्याच कारणामुळे मगध प्रबळ सुद्धा ठरलं, कारण दक्षिण बिहारचा विचार करता साधारणतः समजा आपण जर आत्ताच्या बिहारचा जर विचार केला, साधी गोष्ट इथे आपल्याला काय बघायला मिळतं, या साईडला अंग बघायला मिळतं, इथे आपल्याला मगध बघायला मिळतं. मग मगधच्या इथे आपण काय बघतोय, गोदावरी नदी गेलेली, सॉरी गंगा नदी गेलेली आहे, म्हणजे खालचं पात्र मोठं आहे, चांगला एरिया आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे कुठलं आहे, छोटा नागपूरचा पठार आहे, म्हणजेच काय मोठ्या प्रमाणात खनिजे मिळत आहेत. मग तिथे जे काही सगळ्यात महत्त्वाचं असतं, कुठलंही घराणं, कुठलंही आपल्याला महाजनपद त्यांच्या आर्मीमुळे चाललेलं होतं. मग या आर्मीचा विचार करता आर्मीला काय लागतं रे, लोकसंख्या लागते, लोक होती, कारण चांगला प्रदेश होता, सुपीक प्रदेश होता, लोक आली, व्यापार होता, एक प्रकारे बाजारपेठ होती. त्यानंतर एक प्रकारे काय लागतात, शस्त्रास्त्र लागतात आर्मीला. ठीक आहे, शस्त्रास्त्र कशापासून बनतात, खनिजांपासून. छोटा नागपूरचा पठार भौगोलिकदृष्ट्या तेव्हाही तिकडे होतं, आजही तिकडेच आहे. मग एक प्रकारे इकडनं खनिजे सुद्धा मिळाली आणि त्यांची आर्मी तेवढी स्ट्रॉंग होती. प्लस खाली छोटा नागपूरचं पठार असल्यामुळे, प्लस इकडे सुद्धा एक प्रकारे पहाडी एरिया असल्यामुळे ओव्हरऑल 3 साईडनी ते कव्हर होतं. याच कारणामुळे मगध या सर्वांमध्ये काय झालेलं आहे तर एक प्रकारे स्ट्रॉंगेस्ट म्हणून बाहेर आलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, वज्जी आपल्याला कुठे बघायला मिळतं तर वज्जी सांगायचं झालं तर आपलं उत्तर बिहारमध्ये बघायला मिळतं. आणि मल्ल आपल्याला गोरखपूर जिल्ह्यात बघायला मिळतं. मल्लच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हे आपल्याला महाजनपद, असं एक महाजनपद आहे. इथे प्रश्न येऊ शकतो पुन्हा की जे गौतम बुद्ध आणि आपले भगवान महावीर यांच्याशी सुद्धा संबंधित बघायला मिळत आहे. ठीक आहे, हे 4 झाले. उरलेल्या 12चं काय तर ते तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि हे तुम्ही लिहायचं आहे. इथे कन्सिडर करत असताना सुरुवातीला मी लिहून दाखवतो, काशी एक महाजनपद आहे. ठीक आहे, ते फक्त नवीनने लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल की एक प्रकारे जुने ऑलरेडी कुठले ना आपण नवीन कुठले ॲड केलेले आहेत. ठीक आहे, समजा इथे आपण म्हणूया की काशी आहे. काशी कुठे सापडतं आपल्याला, आत्ता काय म्हणून ओळखतात काशीला, बनारस म्हणून ओळखतात. त्यानंतर जर बघायचं झालं तर कोसल आपल्याला लखनौमध्ये बघायला मिळतं, कोसल. ठीक आहे, लखनौ. त्यानंतर कानपूर, सॉरी चेदी आपल्याला बघायला मिळतं, कुठे आहे ते, कानपूरमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, आता हे कसं लक्षात ठेवा, थोडं आणा ना, थोडं तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी आणा. आपण बघतो चेदी सिंग, कुठे आहे ते चेदी सिंग, सांगायचं झालं तर आपल्या दबंग मूवीमध्ये कुठे असतो तो, मग एक प्रकारे कानपूरमध्ये. लावा त्याला, लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही हिस्ट्रीला सोपं केलं तरच ते तुम्हाला लक्षात राहणार, अदरवाईज लय मोठा कंटेंट आहे. ठीक आहे, त्यानंतर वत्स अलाहाबाद, कुरू दिल्ली. वत्स कुठे आहे, आजच्या अलाहाबादमध्ये. त्यानंतर एक प्रकारे कुरू कुठे आहे, ठीक आहे,
आजच्या दिल्लीमध्ये, म्हणजेच ती इंद्रप्रस्थ वगैरे राजधानी. त्यानंतर सांगायचं झालं तर आपल्याला काय बघायला मिळतं, पांचाल रोहिलखंड, मत्स्य जयपूर. पांचाल कुठे आहे, एक प्रकारे रोहिलखंडामध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर मत्स्य कुठे आहे, ज्याची राजधानी विराटनगर होती, ते आपल्याला जयपूरमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर अवंती कुठे आहे, तर ते आपल्याला आजच्या उज्जैनमध्ये बघायला मिळतं, हीच त्याची तत्कालीन राजधानी सुद्धा होती. त्यानंतर एक प्रकारे शूरसेन मथुरा, शूरसेन आपल्याला कुठे बघायला मिळतं, तर मथुरेमध्ये आपल्याला बघायला मिळतं, ठीक आहे. इथे सुद्धा प्रश्न आता येऊ शकतो सध्याच्या सिच्युएशननुसार. त्यानंतर गांधार आपल्याला पेशावर साईडला बघायला मिळत होतं, गांधार पेशावर. आणि कंबोज जे आपल्याला म्हणजे एक प्रकारे सांगायचं झालं तर कंबोज गांधारच्या नॉर्थला होतं, तर ते आपल्याला कंबोज म्हणजे गांधारच्या नॉर्थ साईडला बघायला मिळतं. आता तुम्ही म्हणाल सर हे तर 15 झाले, हे 4 आणि एक प्रकारे किती 11, मग एक 12वं जे आहे ना ज्याच्याबद्दल नेहमी एक जे आहे ना ज्याच्याबद्दल नेहमी प्रश्न निर्माण होतो ते म्हणजे अश्मक. हे अश्मक कुठे होतं, तर गोदावरी नदीकाठी होतं आणि एक प्रकारे पैठण वगैरे त्यांची राजधानी कन्सिडर केली जाते. म्हणजे हे आत्ताच्या आपल्याला छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जुनं नाव, ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर आत्ताचं नाव, या प्रदेशामध्ये आपल्याला अश्मक बघायला मिळतं. हे तुम्हाला असं लिहायचं आहे. आणि परीक्षेला जाताना समजा आता हे आपले सगळे झालेले आहेत, तुमचं तर रोजच माझ्यासोबत होऊन जाईल, ठीक आहे. हेच तुम्ही कंपल्सरी 21 तारखेपासून प्रत्येक विषयाचं वाचायला सुरुवात करायचं आहे. हे जर तुम्ही असं वाचलं, आई शपथ तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही पास व्हायला. हे करायचं. बघा मी ऑलरेडी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगितलेली आहे की 14 तारखेला आपल्या टेस्ट सिरीजचा सगळ्यात शेवटचा पेपर आहे. त्यानंतर 14 ते 20 मध्ये तुम्ही 1200 प्रश्न बघणार आहात आपल्या टेस्ट सिरीजचे. मग 21 तारखेपासून तुमचा अभ्यास सुरू जेव्हा तुम्ही कराल रिव्हिजनच्या फायनल रिव्हिजनला, तेव्हा सुरुवातीला 1-1, 1.5 तासामध्ये हे सगळे PYQ बघून घ्यायचे. जो एवढी मेहनत घेईल त्याला अक्षरशः प्रत्येक विषयाचे 100, 100 पाच प्रश्न बघायला आणि सायन्सचे फक्त 140 प्रश्न बघायला हार्डली 1 तास मोर दॅन इनफ झाला. मग तुम्ही तुमच्या फायनल कीवर्ड्सवर काय करायचंय, एक प्रकारे रिव्हिजनला फोकस करायचंय, ठीक आहे. म्हणजे यातनं कळतंय तुम्हाला महाजन पदावर प्रश्न आहे, मग महाजन पद बघताना तेवढंच बघून घ्या जेवढं आपण सांगितलं तेवढं, ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न, सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगर याच्याबद्दल प्रश्न आहे. सिंधू नदीवर प्रश्न येत असताना नेहमी कसा येतो तर लक्षात ठेवायचं 3 अँगलने प्रश्न येतो, ठीक आहे. सिंधू नदीवरचा सगळ्यात पहिला प्रश्न येतो की त्यांचा शोध कसा लागला, ठीक आहे. 1921 वगैरे आपण बघतोय की हडप्पामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हडप्पाचं जेव्हा एक प्रकारे शोध लागला, त्यानंतर तिकडे शोध लागून एक प्रकारे त्याला सिव्हिलायझेशनचे शोध लागला असं आपण म्हणतो. 1921 वगैरे सुरुवात झालेली आहे. हा शोध लागल्यावर प्रश्न येतो मग वेगवेगळ्या ह्या ज्या काही साईट्स आहेत या साईट्सचा शोध कोणी लावला याच्यावर एक प्रश्न येतो. त्यानंतर एक प्रकारे याच साईट्समध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत, म्हणजे आता पशुपतीनाथाची एक प्रकारे मोहोर कुठे सापडली तर ती मोहिंजोदडोला सापडली. बनावली इथे काय सापडलेला होता, मातीचा नांगर सापडलेला होता. किंवा लोथल काय आहे, गोदीबडा साक्ष म्हणजे पोर्ट बघायला मिळतंय, ठीक आहे. त्यानंतर आपल्या मोहिंजोदडोमध्ये काय आहे ते मोठं एक प्रकारे स्नानगृह बघायला मिळते. अशा साईट्सच्या महत्त्वाच्या गोष्टींवर प्रश्न येतो. त्यानंतर तिकडच्या कल्चरवर प्रश्न येतो. कल्चर इज नॉट ओनली रिलिजन, ठीक आहे. रिलिजन तर ते मंदिरं तर नाहीच आहेत पण काहीतरी असेलच ना. मग कल्चर म्हणजेच काय, तिकडे कुठला धान्याची पद्धत काय होती का, ती शेती करायची का पशुपालन करायचे. म्हणजे आपण नेहमी बघतोय की आपल्याला बघायला मिळतं की शेती हा प्रमुख व्यवसाय आणि त्याला एक प्रकारे दुय्यम म्हणून पशुपालन होतं. पण सिंधू संस्कृतीमध्ये पशुपालन जास्त होतं आणि शेती हा दुय्यम व्यवसाय कन्सिडर केला जायचा. पण वैदिक संस्कृतीच्या काळात ते उलटं झालं. मग ह्या गोष्टी मोहरा काय होत्या, कशाच्या होत्या, काय सापडलंय का तिकडे, कुठे कशा गोष्टींचा शोध लागला, हे आपल्याला कल्चरमध्ये येतं. त्यानंतर जर सांगायचं झालं तर एक प्रकारे हडप्पा संस्कृतीचा एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला नाश कसा झाला ह्याची कारणं आपल्याला इथे साधारणतः विचारली जाऊ शकतात. अदरवाईज बाकीचा काही एक्स्ट्रा प्रश्न येत नाही. मग या साईट्सचा शोध लावत असताना महत्त्वाच्या साईट्सचा शोध आपल्याला माहिती पाहिजे. हडप्पाचा शोध आपल्याला याचं सरसकट उत्तर कळतंय. हडप्पाचा शोध कोणी लावलेला आहे, सगळ्यात पहिल्यांदा दयाराम साहनी यांनी आपल्याला लावलेला बघायला मिळतो. मग आपल्या पद्धतीनुसार अचं 3 बघा, अचं 3 मध्ये आयोगाने पुन्हा सांगितलंय एकदाच बघा, लोड घेऊ नका, चला पुढे. दयाराम साहनी यांनी हडप्पाचा शोध लावला. मोहेंजोदडोचा शोध राखलदास बॅनर्जींनी लावलाय. चन्हूदडोचा शोध जर सांगायचं झालं तर गोपाल मुजुमदार यांनी लावलाय. आणि लोथलचा शोध आपल्याला रंगनाथ राव यांनी लावलेला बघायला मिळत आहे, ठीक आहे. अजून कुठले कुठले शहरं उरले आहेत तर लक्षात ठेवा, ते आता पुन्हा एकदा वेगळ्या पेनाने लिहितो म्हणजे तुम्हाला कळतील. कालीबंगा काय आहे, कालीबंगा म्हणून एक शहर आहे, ठीक आहे. आपण काय वाचायचं, बंगा म्हणजे बंगाल, मग बंगाली आडनाव काय झालं, घोष. मग आपण काय म्हणू, कालीबंगाचा शोध कोणी लावलेला आहे तर एक प्रकारे अमलानंद घोष यांनी आपल्याला लावलेला बघायला मिळतो.
त्यानंतर काय आहे तर एक प्रकारे बनावलीचा शोध, आणि त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर ते म्हणजे ढोलविरा या शहराचा शोध आपल्याला कोणी लावलेला बघायला मिळतो तर एक प्रकारे R.S. बिष्ट यांनी लावलेला बघायला मिळतो. कदाचित आता ह्या जोड्या लावा सुद्धा तुम्हाला येऊ शकतील. त्यानंतर काय आहे सुक्तगेंडोर आपल्याला बघायला मिळतं. सुक्तगेंडोर म्हणजेच काय आहे तर एक प्रकारे आपल्या हडप्पा संस्कृतीची सगळ्यात लेफ्ट साईडची बॉर्डर. म्हणजे जर आपण हडप्पा संस्कृतीचं असं केलं तर दक्षिणेकडची बॉर्डर कुठली आहे तर दायमाबाद, जे आपल्याला काय बघायला मिळते आजच्या महाराष्ट्रात आहे, आपल्याकडे आहे. पूर्वेकडची बॉर्डर काय बघायला मिळते आलमगीरपूर, जे आत्ताच्या UP मध्ये आहे. उत्तरेची बॉर्डर आपल्याला काय बघायला मिळते काश्मीर आहे. आणि पश्चिमेची बॉर्डर काय बघायला मिळते आपल्याला एक प्रकारे सुक्तगेंडोर, जे आपल्याला कुठे बघायला मिळतं तर आजच्या अफगाणिस्तान रिजनच्या जवळ ते आहे. ठीक आहे. मग सुक्तगेंडोरचा शोध कोणी लावलेला होता तर स्टेन नावाचे एक्झावेटर होते, त्यांनी आपल्याला लावलेला बघायला मिळतो. त्यानंतर एक प्रकारे अजून एक महत्त्वाचं म्हणजेच काय सुरकोटडा या शहराचा शोध कोणी लावलेला आहे तर JP जोशी यांनीच लावलाय. मला तोंडात चुकून JP नारायण आलं असतं. ठीक आहे, JP जोशी यांनी लावलेला आहे. ठीक आहे, ॲटलिस्ट हे तुम्हाला 9 शहरं जरी लक्षात राहिली तरी इट विल बी मोर दॅन इनफ. बाकी येणार नाही. आणि मग काय थोडाफार एक प्रकारे थोडाफार कुठला तरी अनकन्व्हेन्शनल प्रश्न येईल की बाबा एक प्रकारे पोर्टची नावं कुठली. ठीक आहे, हडप्पा संस्कृतीतली, कारण पोर्टनुसार व्यवहार चालायचा ना, आपल्याला फक्त लोकल माहिती असतं. पण मग या सगळ्या बाकीच्या गोष्टी आपण ऑलरेडी टेस्ट सिरीजमध्ये कव्हर केल्या आहे. तुम्ही प्राथमिक लेवलला एवढं लक्षात राहिलं तरी इट विल बी मोर दॅन इनफ. ठीक आहे, पुढे बघा खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला. आता राजांनो मित्रांनो एक गोष्ट आहे ना, खाली प्रश्नाचा सेन्स ओळखायचा प्रयत्न करायचा. आता जेव्हा आपण हा प्रश्नाचा सेन्स बघतो तेव्हा हेमेटाईट, मॅग्नेटाईट हे आपल्याला खनिजाची रूपं सापडत आहेत. ठीक आहे, खनिजाची रूपं सापडत आहेत. सर सकट हा ऑप्शन कट करा, किंवा लिमोनाईट सुद्धा. हे स्टिटाईट नावाचा जो ऑप्शन आहे ना, या स्टिटाईट नावाच्या ऑप्शनला हे एक प्रकारे राईम करतायत म्हणून त्यांनी कदाचित तिथे टाकलेल असं मला वाटतंय. त्यामुळे लक्षात ठेवायचं एक प्रकारे सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी कुठल्या मृदू दगडाचा वापर केलेला होता तर स्टिटाईट या मृदू दगडाचा वापर केला आहे. अक्षरशः 6वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. मग त्या काळामध्ये म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये मोहरा ज्या होत्या या साधारणतः मृदेने म्हणजे मृदेपासून म्हणजे मातीपासून, दुसरी गोष्ट म्हणजेच काय गोमेदपासून, आणि तिसरी गोष्ट म्हणजेच काय एक प्रकारे ताम्रपासून प्रामुख्याने बनवण्यात येत होत्या सुरुवातीला. त्या आपण हडप्पामध्ये सुद्धा बघतोय की सुरुवातीचा हडप्पा, मध्य हडप्पा आणि लेटर हडप्पा असा पिरियड आहे. सुरुवातीला ह्या टप्प्यांमध्ये होत्या. त्यानंतर जेव्हा एक प्रकारे त्याला सॉफ्टन करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा स्टिटाईट पासून बनवलेल्या मुद्रा आपल्याला मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलेल्या बघायला मिळतात. या मुद्रांवर आपल्याला बघायला मिळतं तर साधारणतः तिकडचं कल्चरचं नॉलेज आपल्याला कळतं. मुद्रांचा अभ्यास करणं म्हणजे न्यूमेस्मॅटिक्स असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा आपल्याला त्या मुद्रांवरनं तिकडच्या काळातलं कल्चर कळतं. म्हणजे हडप्पाच्या एका मुद्रेवर डायरेक्ट पशुपतीनाथ, ठीक आहे, काय पशुपतीनाथ यांची आपल्याला एक प्रकारे पद्मासनातली मूर्ती सापडते. त्यांच्यावर असा नाग वगैरे सुद्धा आहे. त्यानंतर जर सांगायचं झालं तर एक प्रकारे त्यांच्या उजव्या बाजूला कन्सिडर आपण करतोय तर एक प्रकारे हत्ती आणि वाघ यांची एक प्रकारे चित्र कोरलेली आहेत. डाव्या बाजूला गेंडा आणि म्हैसा आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे त्या काळातलं कल्चर कळतंय ना, की साधी गोष्ट आहे, जर मी हत्ती काढतोय तर मला माहिती त्या काळात हत्ती होते, जर मी वाघ काढतोय तर मला माहिती त्या काळात वाघ होते. म्हणजेच कल्चरचा आणि त्यावेळेसच्या सामाजिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन एक प्रकारे मुद्रा आणि कन्सिडर करायचं आहे तर मृदा भांडी ही अतिशय महत्त्वाची असतात. ठीक आहे, मग आपण बघतोय की काय काय आहे तर ह्या आपल्याला मुद्रांचा एक प्रकारे काय होतं स्टिटाईटचा वापर केला गेला, ज्याच्यातनं मुद्रा कशा झालेल्या आहेत मृदू स्वरूपात अस्तित्वात आल्या आहेत. पुढे जाऊन जर सांगायचं तर या मुद्रांचा आकार कसा असायचा त्या काळामध्ये तर लक्षात ठेवायचं गोलाकार, अंडाकार, आयताकार आणि वर्गाकार असे आपल्याला वेगवेगळ्या आकारात मुद्रा बघायला मिळतात. यातल्या सर्वाधिक प्रमाणातल्या मुद्रा किंवा सर्वाधिक प्रमाणात ज्या फेमस झाल्या त्या मुद्रा आपल्याला किंवा सापडल्या सुद्धा या वर्गाकार स्वरूपात बघायला मिळतात. प्लस तिकडच्या मुद्रांवर सांगायचं झालं तर आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टी कोरलेल्या आहेत तर निसर्गाची चित्र काढलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळते की निसर्गाला तिथे देव मानलं गेलंय. त्यानंतर स्त्रियांना एक प्रकारे तिथे गौरवशाली पद्धतीमध्ये एक प्रकारे दाखवलेलं आहे. प्लस एक अशी तिथे मुद्रा दाखवलेली आहे की त्या मुद्रेमध्ये स्त्री दाखवली आहे आणि स्त्रीच्या योनीमधनं आपल्याला झाडांच्या फांद्या अशा बाहेर आलेल्या बघायला मिळतात. म्हणजे त्याच्यातनं आपल्याला कळतं की बाबा स्त्रीला एक प्रकारे शक्ती मानलेलं आहे आणि तिच्यातनं निर्मिती होते असं दाखवून तिकडे एक प्रकारे स्त्रीला आणि निसर्गाला पूजलेलं बघायला मिळतंय. किंवा त्या काळातल्या एक प्रकारे मुद्रांमध्ये जर सांगायचं झालं तर पुन्हा एकदा लिंग, ठीक आहे,
आणि एक प्रकारे योनी यांची चित्र किंवा यांच्या गोष्टी कोरलेल्या बघायला मिळतात. म्हणजेच क्रिएटर या तत्वावर त्यांचा विश्वास होता. या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला ह्या गोष्टी कळत आहेत. सिंधू संस्कृतीतल्या मुद्रा मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारे जुन्या काळात ह्याच्यातनं बनवायच्या. पण इथे मृदू दगड हा शब्द वापरलेला आहे. दॅट इज द कीवर्ड. ठीक आहे, हे कोणी आत्तापर्यंत सांगितलं असेल तुम्हाला, म्हणून याचं उत्तर काय पाहिजे, स्टेटाईट पाहिजे. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं. अंडरस्टँड करायला शिका सब्जेक्ट. जर तुम्हाला प्रश्न विचारला सिंधू संस्कृतीमध्ये स्त्रियांना मानाचं स्थान होतं, स्त्रियांना पूजलं जायचं, तर हो हे पाठ करू नका. लक्षात घ्या की तिकडच्या मुद्रांवर जर स्त्रीला गौरवशाली स्वरूपात दाखवलेलं आहे तर तिथे स्त्रियांना महत्त्वाचं स्थान आहे. प्लस तिकडच्या ज्या काही बाकीच्या एक्झॅमिट करत असताना गोष्टी सापडल्या त्यातनं डॉट आपल्याला काय कळतंय की तिकडची संस्कृती त्या काळामध्ये कशी होती, तर स्त्री प्रधान होती. म्हणजे हा जर प्रश्न मी आत्ता टेलिग्रामवर सुद्धा विचारला ना की सिंधू संस्कृतीबद्दल 4 वाक्य दिली, योग्य अयोग्य ओळखा, आणि एक वाक्य टाकलं की सिंधू संस्कृतीमध्ये जी काही संकल्पना होती ही स्त्री म्हणजे एक प्रकारे स्त्री सत्ताक होती, तर अनेक जण नाही म्हणतील. पण हे हो आहे का, कारण ह्या सगळ्या गोष्टींना त्यांना आपल्याला कारण बघायला मिळतं. पाठ न करता असं लक्षात ठेवा, डॉट तुम्हाला लक्षात राहील. पुढे बघा, पुन्हा महाजनपदे व त्यांचे राजा. आता तुम्हाला मी काय सांगितलं मगाशी, 16 महाजनपदांचा आपण अभ्यास केला. 16 महाजनपदांबद्दल आपल्याला काय प्रश्न येतो, त्यांची स्थान आणि त्यांच्या राजधान्या. त्या 16 सगळ्यात फेमस 4 कुठले झाले, फेमस म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट 4 कुठले आले, त्यातल्या त्यात कोसल, मगध, वत्स आणि अवंती. यांच्यामध्ये सुद्धा सगळ्यात स्ट्रॉंग कोण ठरलेला होता, मगध ठरलेला होता. मग ह्यांच्यामधले राजे सुद्धा आपल्याला विचारले जातात, एवढं लक्षात ठेवायचं. मग आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला काय कळतं, कोसलमध्ये राजा म्हणून कोण होता, तर प्रसेनजीत होता. काय, कोसलमध्ये राजा प्रसेनजीत होता. अचं पुन्हा 3 लावा, आयोग म्हणतोय एकाच विचार करा आणि चला राजांनो पुढे. सेम आहे, कोसलमध्ये कोण होता, एक प्रकारे प्रसेनजीत होता. बरं तुम्हाला बाकी काही माहिती असो नसो, एवढं तर कळतंय की हर्यक वंशाची सुरुवात कुठून झालेली होती, किंवा ह्याची आपल्याला काय बघतोय, मगध जेव्हा शिकतो तेव्हा त्यातलं पहिलं नोन हिस्ट्रीचं उदाहरण किंवा हिस्ट्रीचं घराणं म्हणून आपण हर्यक घराणं बघतो. याच्या आधी ऑलरेडी 2 घराणं झालेली आहेत, घेतलेले आपण टेस्ट सिरीजला. ठीक आहे, पण मगध घराणं आपल्याला मगधचं पहिलं इतिहासातलं नोन घराणं म्हणून आपण हर्यक घराणं बघतो. याच्यामध्ये आपल्याला कोण होता रे कन्सिडर करायचं झालं तर बिंबिसार बघायला मिळतो. पुढे जाऊन कोण होता, बिंबिसार. ठीक आहे, त्यानंतर मग अजातशत्रू वगैरे हे आपण बघतच असतो. मग ॲटलिस्ट कळतंय आपल्याला, मगधला काय लावा, बिंबिसार लावा, बचं 1 लावा. इकडे तुमचे 2 ऑप्शन तरी कट होतात काही झालं तरी. ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही 50% पर्यंत येत आहेत. वत्स याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर वत्सला कोण होतं, तर एक प्रकारे उदयन होतं. आणि अवंतीचा कोण होता, तर प्रद्योत होता. हे 4 घराण्यातले 4 महाजनपदातले 4 राजे आपल्याला टेक्निकली माहिती पाहिजे. आता कोसल कुठे होतं, तर लक्षात ठेवायचं हिमालय, नेपाळ आणि उत्तर प्रदेशाचा वरचा भाग, इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला कोसल हे बघायला मिळतंय. त्यानंतर एक प्रकारे कोसलचा राजा जो प्रसेनजित होता हा भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. त्यानंतर कोसल एक प्रकारे जे काय आहे याला कोणी हरवलेलं आहे, नंतर पुढे जाऊन मगधने हरवले, तो प्रदेश त्यांनी स्वतःकडे मिळवलाय. राहिला प्रश्न वत्सचा. वत्स आपल्याला काय बघायला मिळतं, अलाहाबादच्या जवळ गंगा नदीच्या काठी आपल्याला वत्स बघायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर हे व्यापारी केंद्र मोठ्या प्रमाणात होतं. इकडच्या व्यापाऱ्यांनी गौतम बुद्धांना त्यांच्या एक प्रकारे विश्रांतीसाठी विहार स्थापन करून दिलं असा उल्लेख आपल्याला केलेला बघायला मिळतो. ठीक आहे, त्यानंतर हे कोणी जिंकलेलं आहे, अवंतीने आपल्याला जिंकलेलं बघायला मिळतं. अवंती म्हणजे आजच्या कन्सिडर करायचं झालं तर उज्जैनच्या इकडचं. ठीक आहे, त्याचा राजा कोण होता, तर आपल्याला प्रद्योत बघायला मिळतो. हा सुद्धा आपल्याला भगवान बुद्धांच्या समकालीन बघायला मिळतो. आणि अवंतीचा जो राजा होता नंदीवर्मन हा शेवटचा राजा ठरला. याच्या काळामध्ये त्याला मगधने जिंकलं. मगध कुठे आपल्याला बघायला मिळतं, दक्षिण बिहारमध्ये बघायला मिळतं. आणि मगाशीच तुम्हाला सांगितलंय तिकडची असणारी नैसर्गिक गोष्ट गंगा नदीचा सुपीक प्रदेश, छोटा नागपूरचा प्रदेश आणि व्यापाराचं प्रमुख झालेलं केंद्र आणि आजूबाजूच्या ह्याच्यातनं त्यांनी ऑलरेडी स्ट्रॉंग आर्मीने त्यांना हरवलेलं असल्यामुळे प्राप्त झालेलं महत्त्वाचं पद. याच्यामुळे मगधला नंतर खूप वाव मिळाला आणि नंतर देशाचं प्रमुख केंद्र, देशाची राजघराणी आपल्याला मगधमधनं आलेली बघायला मिळतात. थोडक्यात त्या काळात आपण ती एक प्रकारे कॅपिटल सिटी सुद्धा एक प्रकारे कन्सिडर करू शकतो. त्यामुळे हे ॲटलिस्ट एवढं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग मगधच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर मगधवर कोणकोणत्या घराण्यांनी राज्य केलं असा आपल्याला सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्या लाईनीत आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात मग त्याची ट्रिक काय आहे, काय लक्षात ठेवायचं, हसीना, मासुका, 7. आता ही काय मी बनवलेली नाही, ही ऑलरेडी अख्ख्या MPSC UPSC मध्ये फेमस आहे. हसीना म्हणजे कुठला वंश, हर्यक वंश. ठीक आहे, मग हर्यक वंशाचा कोण होता, बिंबिसार होता. त्यानंतर आपल्याला वाटतं डायरेक्ट म वर्ण काय, मौर्य वंश बघायला मिळतो, कारण पुस्तकांमध्ये तर तसाच असतो ना आपण, पण तसं नाहीये मित्रांनो. हर्यक वंशानंतर आपल्याला कोण आलेला बघायला मिळतो, शिशुनाग वंश आलेला होता. कुठला, शिशुनाग वंश आलेला होता.
त्यानंतर आपल्याला कोण आलेला बघायला मिळतो, नंदवंश आलेला होता आणि नंदला हरवून मग आपल्याला बघायला मिळतं मौर्य वंश स्थापन झालेला. मग नंदच्याच काळात आपल्याला कोणाचं आक्रमण झालेलं आहे इथे भारतावर, अलेक्झांडरचं आक्रमण झालेलं होतं. ठीक आहे, मौर्य म्हणजेच काय, एक म म्हणजेच काय मौर्य. त्यानंतर कोण आलेले होते, एक प्रकारे शुंग आलेले बघायला मिळतात, क नुसार कण्व आलेले बघायला मिळतात आणि मौर्योत्तर कालावधीतले हे होते. आणि त्यानंतर एक प्रकारे सातवाहन हे आपले महाराष्ट्रातले, आंध्र प्रदेशातले, तिथे त्यांनी सत्ता स्थापन केलेली होती. त्यामुळे एक प्रकारे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, प्रश्न इकडनं तयार होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय, मगध का फेमस झालं हे माहिती असणं गरजेचं आहे. मग इकडनं तुम्ही बघा बिंदुसर किंवा एक प्रकारे आपलं अशोक वगैरे हे इकडनं येतात. ठीक आहे, चालणार आहे. चला, या प्रश्नाबद्दल एवढं, इट विल बी मोर दॅन इनफ. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांचा उल्लेख स्थापन करण्यात आलेला, म्हणजे उल्लेख आहे. ठीक आहे, आता 16 महाजनपदांचा उल्लेख एकूण 3 गोष्टींमध्ये किंवा एकूण 3 ग्रंथांमध्ये टेक्निकली आपल्याला आढळतो. तसा एन नंबर ऑफ ग्रंथांमध्ये आहे, पण जो आपण लेजिटिमेट समजतो अशा 3 ग्रंथांमध्ये आपल्याला याचा उल्लेख सापडतो. कुठले कुठले ते 3 ग्रंथ? पहिला ग्रंथ आहे एक प्रकारे अंगुत्तर निकाय, हेच तुम्हाला प्रश्नात विचारलेलं आहे. दुसरा आहे महावास्तू नावाचा एक ग्रंथ आणि तिसरा आहे भगवती सुत्तम किंवा भगवती सूत्र नावाचा ग्रंथ. म्हणजे कुठले कुठले? तर एक प्रकारे अंगुत्तर निकाय, त्यानंतर कन्सिडर कराय एकूण 5 निकाय आहेत. ठीक आहे, त्यातला एक अंगुत्तर निकाय. दुसरं कुठलं? महावास्तू या बौद्ध ग्रंथांमध्ये. आणि कन्सिडर करायचं झालं तर भगवती सूत्र किंवा भगवती सुत्तम या जैन ग्रंथांमध्ये आपल्याला 16 महाजनपदांचा उल्लेख डॉट सापडतो. ठीक आहे, हा इथे प्रश्न होता. मग हे काय झाले, बौद्ध ग्रंथांबद्दलचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न हाफली बिलॉंग्स टू महाजनपद, हाफली बिलॉंग्स टू किंवा 60% बिलॉंग्स टू बौद्ध लिटरेचर. मग बौद्ध लिटरेचरबद्दल आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, तर बौद्ध लिटरेचरमधले सगळ्यात प्रमुख 3 लिटरेचर आहेत, ज्याला आपण काय म्हणतो, त्रिपिटकं म्हणतो. मग त्रिपिटकांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय येतं, तर आपलं सगळ्यात पहिलं सुत्त पिटक. त्यानंतर आपल्याला काय येतं, तर एक प्रकारे विनय पिटक. आणि त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, तर सगळ्यात शेवटचं म्हणजे एक प्रकारे अधिधम्म पिटक. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवायचं, सुत्त पिटकामध्ये आपल्याला टेक्निकली काय केलेलं आहे, तर बौद्ध धर्म आपल्याला जो बघायला मिळतो त्याची जी काही आयडिओलॉजी आहे किंवा एक प्रकारे त्याचं जे काय स्ट्रक्चर आहे, त्याची फिलॉसॉफी आहे, ही सगळी आपल्याला सुत्त पिटकात दिली आहे. म्हणजेच काय, आयडिओलॉजी, ठीक आहे, फिलॉसॉफी यांचा उल्लेख आपल्याला सुत्त पिटकात आहे. विनय पिटक आपण नेहमी काय म्हणत असतो रे, किंवा आपण नेहमी कधी कधी काय ऐकतो, खूप चुकीची गोष्ट ऐकतो आपण या समाजामध्ये कधी कधी, की विनय भंग झाला. विनय म्हणजेच काय, एक प्रत्येकाची एक ऑरा असतो किंवा प्रत्येकाने एक सांगायचं झालं तर त्याची एक स्वतःची गरिमा असते. त्या गरिमेवर जेव्हा एक प्रकारे घाला घातला जातो तेव्हा त्या गरिमेचा भंग होतो, म्हणजे विनयाचा तो भंग होतो. मग विनय पिटकमध्ये काय केलेलं आहे, की जे कोणी एक प्रकारे बौद्ध धर्म फॉलो करतील असे भिक्खू आणि भिक्खुणी असतील, यांनी कसं वागायचं लोकांप्रती हे सांगण्याचे नियम आहेत, म्हणून त्याला विनय पिटक म्हणतात. या भाषेमध्ये लक्षात ठेवा, विनय पिटक म्हणजेच काय, आपण लिहूया भिक्खू आणि भिक्खुणी यांनी एक प्रकारे जगताना, बोलताना, राहताना, वागताना पाळायचे जे काही नियम असतात यांचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि आदिधम्म पिटकमध्ये जर सांगायचं झालं तर आदिधम्म पिटकामध्ये बघा, आपण कधीही, ठीक आहे, हे एवढे ग्रेट आहेत, म्हणजे मी तुम्हाला सांगतो सर्व आपला एन्शियंट हिस्ट्री ही एवढी ग्रेट लोकांनी भरलेली आहे. ठीक आहे, एन्शियंट होईना का, मिडिवल होईना का, भले उद्या उठून तो मिडिवल मधला एखादा विलन आहे तरी पण तो त्याच्यासाठी तर म्हणजे आता उद्या उठून आपण म्हणूया की समजा पानिपतचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये अहमदशाह अब्दाली होता आणि आपले मराठा साम्राज्यातले सैनिक होते, ठीक आहे, किंवा पेशवाई होते. मग उद्या उठून आपल्या साईडने आपण जेव्हा विचार करू तेव्हा अरे आपण तर हरलो, ते खूप चुकीचं झालं. पण आज तिकडचे लोक कदाचित त्याला चांगलं म्हणत असतील ना. म्हणून इतिहास आहे ना, हा पॉईंट ऑफ व्ह्यूवर डिपेंड करतो. ठीक आहे, म्हणून आपण इतिहासामधनं फक्त शिकायचं असतं, जज नसतं करायचं कधीच कोणाला. मग जेव्हा आपण बघतो तेव्हा आज आपल्याला काही एक महत्त्वाची गोष्ट असते बघा, कुठेही गेल्यावर ना FAQs असतात. FAQ म्हणजेच काय, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. कुठल्याही वेबसाईटवर जातात ना तेव्हा तिथे FAQs दिलेले असतात, म्हणजे जिथे सगळ्यात महत्त्वाचे जे काही सगळ्यांचे कॉमन प्रश्न आहेत त्यांची ऑलरेडी उत्तरं दिलेली असतात, की समजा तुमचा प्रश्न त्यातला असेल तर बघा, उत्तर बघा आणि तुमचं तुम्ही काम करा, तुम्हाला पुन्हा वेगळं काय करायची गरज लागणार नाही. सेम तसंच मित्रांनो हे
आदिधम्म पिटकमध्ये आपल्याला बौद्ध धर्माबद्दलच्या सगळ्या गोष्टी या प्रश्नोत्तर स्वरूपात मांडलेल्या आहेत, प्रश्नोत्तर स्वरूपात, की ज्याच्यामध्ये मग तुमचा बौद्ध धर्माची फिलॉसॉफी आहे, बौद्ध धर्माची आयडिओलॉजी आहे, गौतम बुद्ध यांचे विचार आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यात टाकल्या आहेत आणि ह्यांनाच आपण एकत्रितपणे काय म्हणतोय, त्रिपिटक म्हणतोय. ठीक आहे, या त्रिपिटकामध्ये सुत्त पिटक हे सगळ्यात मोठं असणार आहे ना, कारण आयडिओलॉजी, फिलॉसॉफी या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला काय बघायला मिळतात, तर वेगवेगळे निकाय बघायला मिळतात. मग असे एकूण जर सांगायचं झालं तर आपल्याकडे 5 निकाय अस्तित्वात आहे. मग त्यातलं एक अंगुत्तर निकाय ज्याच्यात महाजनपदांचा उल्लेख आहे आणि मग दीर्घ निकाय. बरं, आता हे 3 ऑप्शन्स आपल्याला काय सांगतात, तर लक्षात ठेवायचं या दीर्घ निकायमध्ये आपल्याला कशाचा उल्लेख केलेला आहे, तर दीर्घ निकायमध्ये थांबा, कुठे गेला आपला मग असं पेन, ठीक आहे, दीर्घ निकायच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा दीर्घ निकायमध्ये आपल्याला साधारण दीर्घ निकाय हे सगळ्यात शेवटचं नाही, 2 मिनिटं दीर्घ निकाय हे सर्वात आपल्याला पहिलं निकाय टेक्निकली बघायला मिळतं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काय गौतम बुद्ध यांची जी काय आयडिओलॉजी आहे याचा उल्लेख स्पष्टपणे वेगवेगळ्या उदाहरणांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात इथे दिलेला आहे. हे दोन्हीही निकाय जर सांगायचे झाले तर आपल्याला अंगुत्तर निकाय आपल्याला एक प्रकारे सुत्त पिटकाचे प्रमुख अँगल किंवा वेगवेगळे टप्पे बघायला मिळतात. म्हणजे आपल्याकडे असं वेदांगे या टाईपचं आहे वैदिक संस्कृतीमध्ये, तसंच आपल्याकडे बौद्ध धर्मामध्ये त्रिपिटकांना समजून घेण्यासाठी वेगवेगळे टेक्निकली निकाय आहेत. त्यातल्या त्यात खास करून सुत्त पिटकाला समजून घेण्यासाठी दीर्घ निकाय, मगाशी बोलताना गल्लत झाली म्हणून इथे लिहितो, दीर्घ निकाय हे पहिलं निकाय आहे. एकूण किती आहेत मग, या 5 पैकी. ठीक आहे, नीतिशास्त्र नावाची जी गोष्ट आहे ना, हे नीतिशास्त्र मुळात लिटरेचर आपल्याला बघायला मिळतं आणि हे लिटरेचर एक प्रकारे वैदिक संस्कृतीला बिलॉंग करतं, वैदिक कल्चरला बिलॉंग करतं. इट हॅज नथिंग रिलेव्हन्स विथ बुद्धिझम. काही नीतिशास्त्रातले बौद्ध धर्मातल्या नीतिशास्त्राचे ग्रंथ आहेत पण तो भाग वेगळा, पण नीतिशास्त्र प्रॉपर जर बघायचं झालं तर इट रिलेट्स टू वैदिक कल्चर. ठीक आहे, प्रज्ञापारमिता सूत्र याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर प्रज्ञा म्हणजेच काय, आपण म्हणतो की प्रज्ञा परीक्षा असते बघा, म्हणजेच काय कन्सिडर करायचं झालं तर मेरिटची, विजडमची परीक्षा असते. मग परफेक्शन ऑफ विजडम याच्याबद्दलचा म्हणजे बौद्ध धर्मामधलं परफेक्शन ऑफ विजडम कसं प्राप्त करायचं किंवा ट्रुथ बद्दलची इन्फॉर्मेशन, त्यांच्या आयडिओलॉजी बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रज्ञापारमिता सूत्रामध्ये दिलेली आहे. मी इथे लिहितो फक्त एक प्रकारे कन्सिडर करायचं झालं तर परफेक्शन ऑफ विजडम याचा उल्लेख टेक्निकली आपल्या प्रज्ञापारमिता सूत्र याच्यामध्ये टेक्निकली आहे. ठीक आहे, मग अजून कुठले आपण म्हणू शकतो की जे बौद्ध धर्माचे आपल्याला ग्रंथ सांगितले जातात. ठीक आहे, मग ते आपण कुठले कुठले म्हणूया, तर साधारणतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे आपल्याला काय बघायला मिळतं, तर जातक कथा आहेत. ठीक आहे, 500 जातक कथा असं म्हटलं जातं. या शाहीमध्ये लिहिलेले एक्स्ट्रा प्रश्न आहेत, म्हणजे एक्स्ट्रा ग्रंथ आहेत. ठीक आहे, जातक कथांमध्ये आपल्याला गौतम बुद्ध यांच्या आयुष्याशी किंवा गौतम बुद्ध यांच्या फिलॉसॉफीशी किंवा गौतम बुद्ध यांच्या पुनर्जन्माच्या कहाण्या मोठ्या प्रमाणात इथे सांगितलेल्या बघायला मिळतात, या जातक कथांमध्ये येतात. त्यानंतर जर सांगायचं झालं तर एक प्रकारे दीपवंश, ठीक आहे, दीपवंश आणि महावंश हे आपल्याला बौद्ध धर्मातले प्रमुख ग्रंथ आहेत. याच्यामध्ये आपल्याला सिंहलद्वीप म्हणजे श्रीलंका याचा उल्लेख बघायला मिळतो. त्यानंतर आपल्याला तिथे अश्वघोषने रचलेलं ब्रह्मरचित आपल्याला इथे बघायला मिळतं. कोणी रचलेलं आहे ते अश्वघोषने ऑलरेडी प्रश्न कव्हर केला आहे आपण टेस्ट सिरीजमध्ये, जो हर्षवर्धन याच्याकडे होता. आणि अजून एक जर महत्त्वाचं सांगायचं झालं त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो ते म्हणजे मिलिंद पन्नू. ठीक आहे, मिलिंद पन्नू नावाचं आपल्याला एक पुस्तक बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये आपण बघतो टेक्निकली जर सांगायचं झालं तर मिनॅंडर आणि नागसेन हा बौद्ध भिक्खू, म्हणजे मिनॅंडर हा टेक्निकली तिकडचा राजा वगैरे, आणि एक प्रकारे आपल्याकडे नागसेन या या बुद्ध धर्मातल्या एका भिक्खूच्या माध्यमातला प्रश्नोत्तरांचा अहवाल आपल्याला मिलिंद पन्नू याच्यामध्ये नमूद केलेला आहे. हे एवढं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये, आणि हे एवढंच वाचायचं. ठीक आहे, हे कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकताय म्हणून तुम्हाला हेवी जाणवत असेल, कारण कधीच कोणी तुम्हाला एवढं सांगितलं नाही, पण ॲटलिस्ट तुम्हाला हे कळणं अपेक्षित आहे की एखाद्या प्रश्नाबद्दल आपण एवढ्या डेप्थमध्ये गेलो की आता याच्यावर तुम्हाला याच कंटेंटवर, याच पेपरवर हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला साधारणतः अजून एखाद दुसरे प्रश्न डॉट तयार होऊ शकतात की जे पुढच्या परीक्षेला अपेक्षित आहेत. त्यामुळे हे एवढं एक प्रकारे इथे बघून घ्यायचं. पुढे बघा, पुढीलपैकी संगम साहित्यातील कवी कोण होते असा टेक्निकली इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता संगम साहित्याच्या कवींबद्दल जर उल्लेख करायचा झाला तर माझ्याकडे जवळजवळ 360 कवींचा आपल्याला तिथे उल्लेख बघायला मिळेल किंवा 360 कवींची नावं असलेला इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. पण एवढं आपण करू शकतो का राजांनो? नाही करू शकत. तर लक्षात ठेवायचं, आपल्याला संगम साहित्यावर प्रश्न येताना कसा येतो, संगम साहित्यावर प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा येतो की एकूण सांगायचं झालं तो कोणता काळ होता या संगम साहित्याचा. ठीक आहे, त्यानंतर आपण जर बघायचं झालं तर या
ठीक आहे. संगम साहित्याचा आपल्याकडे काय होता, काळ कुठला हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर किती संगम भरल्या, म्हणजे एकूण 3 संगम भरलेल्या होत्या, या 3 संगमचा प्रश्न येऊ शकतो, किंवा या संगममध्ये काय झालं हे एक प्रकारे स्टेटमेंट वाईज प्रश्न येऊ शकतो. आणि सांगायचं झालं तर पुढे जाऊन तमिळ साहित्याबद्दल प्रश्न आपल्याला येऊ शकतो, तमिळ साहित्य किंवा द्रविडियन साहित्य. ठीक आहे. स्टेटमेंटमध्ये मग तुम्हाला पॉलिटिकल अँगल वगैरे विचारला जाऊ शकेल. पण संगम हा जो काय आहे ना, संगम म्हणजेच काय, मिलन. ठीक आहे. संगम म्हणजेच काय, मिलन म्हणजेच काय, एकत्र येणे. मग आपण बघतो की तमिळ भाषेतील जे काही आपल्याला एक प्रकारे विद्वान लोक बघायला मिळतात, ते साहित्य रचण्यासाठी जेव्हा एकत्र आले तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, संगम म्हणतो. ते कुठे एकत्र आले तर लक्षात ठेवायचं, आपल्याला कृष्णा आणि तुंगभद्रा नदीच्या एक प्रकारे त्रिभुज, म्हणजे त्रिभुज नाही म्हणता येणार, गंगा आणि कृष्णा आणि तुंगभद्रा नदीच्या जो काही मधला, म्हणजे जो काही एक प्रकारे भाग आहे दोआब रिजन, या दोआब रिजनमध्ये जेव्हा ते एकत्र आले आणि त्यांनी साहित्याची रचना केली, त्याला आपण संगम असं म्हणतं. एकूण जर सांगायचं झालं तर टेक्निकली 3 संगम झाल्या. सगळ्यात पहिली संगम मदुराई इथे झाली, ही सर्वात मोठी आत्तापर्यंतची चालत असणारी संगम आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच हे कशावरनं ठरलं ही सगळ्यात मोठी आहे, तर लक्षात ठेवायचं, संगम साहित्यामध्ये मोस्टली कोणाचा उल्लेख सापडतो आपल्याला, दक्षिण भारतातील एक प्रकारे आपल्या राजघराण्यांचा. मग या संगम भरवल्या कोणी, दक्षिण भारतामध्ये 3 लोक होती, 3 मोठी सत्ता होती. एक म्हणजे आपल्याला बघायला मिळतात तर कोण होते, ते चोळ होते. दुसरे आपल्याला बघायला मिळतात ते कोण होते, चेर होते. आणि आपल्याला तिसरे बघायला मिळतात ते कोण होते, तर पांड्य होते. त्यातल्या पांड्य हे काय करायचे, मण्यांचा व्यापार करायचे, खूप श्रीमंत होते. त्यांनी साहित्य वगैरे रचनेला खूप वाव दिलेला आहे. मग याच माध्यमातून सांगायचं झालं तर हे सर्व पांड्यांना कळालं, म्हणजे तेव्हा त्यांना माहितीच होतं नो डाऊट की एक प्रकारे काय आहे की संगममध्ये किंवा लोक येतात आणि तिथे त्या गोष्टी रचतात. मग त्यांनी ते ऑफिशियली एका कार्यक्रमाच्या माध्यमातून, परिषदांच्या माध्यमातून भरवलं गेलं. म्हणून असं म्हटलं जातं की सर्व संगम भरवल्या कोणी, पांड्यांनी. पण एक प्रकारे त्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्फॉर्मेशन कोणाची सापडते, चेर यांची सापडते. म्हणजे तुम्ही विचार करा किती ट्रान्सपरंट आहे. नाहीतर आपण काय करतो, जो राजा जी गोष्ट भरवतो त्याच राजाच्या इन्फॉर्मेशन त्या गोष्टीमध्ये असाव्या असं आपण करतो, पण इथे तसं टेक्निकली नव्हतं. मग एक प्रकारे पहिली संगम जेव्हा त्यांनी मदुराईमध्ये भरवली तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते, तर अगस्त्य ऋषी. कोण होते, अगस्त्य ऋषी त्याचे आपल्याला अध्यक्ष बघायला टेक्निकली मिळत आहेत. आणि त्यानंतर त्या कार्यक्रमानंतर सांगायचं ठरलं की बाबा एक प्रकारे ही पहिली संगम होती जी आता पार पाडली, आता भेटू पुन्हा. मग कन्सिडर करायचं झालं तर आधीपासून ते आतापर्यंतचा सर्व काळ हा पहिला संगम कन्सिडर केला गेला. म्हणून पहिली संगम ही सर्वात जास्त काळ एक प्रकारे अस्तित्वात होती असं म्हटलं जातं. दुसरी संगम जर सांगायची झाली तर अलवई नावाचं एक शहर होतं. या अलवई नावाच्या शहरावरती काय झालेली होती, दुसरी संगम आपल्याला पार पडलेली बघायला मिळते. या दुसऱ्या संगमचे पहिले अध्यक्ष आपल्याला अगस्त्य ऋषीच बघायला मिळतात. परंतु त्यांच्यानंतर सांगायचं झालं तर तोलक्का पीएम हे आपल्याला अध्यक्ष झालेले होते. तिसरी संगम जी होती ही मदुराई शहरामध्येच, पण त्याच्या उत्तरेकडच्या भागामध्ये एक प्रकारे भरलेली होती. म्हणजेच तिसरी संगम कुठे पार पडली, उत्तर मदुराई इथे पार पडलेली होती. याचे अध्यक्ष कोण होते, तर एक प्रकारे आपल्याला नक्कीरर हे बघायला मिळतात. ठीक आहे. हे एवढं इथे माहिती असणं गरजेचं आहे. आता एक प्रकारे हा एक प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर तमिळ साहित्याबद्दल विचारत असताना मग तमिळ साहित्याचे ॲटलिस्ट महाकाव्य आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, कुरवई नावाचं एक प्रकारे आहे ज्याला पंचमवेद किंवा तमिळ साहित्याचं सर्वात मोठं महाकाव्य म्हटलं जातं. त्यानंतर एक प्रकारे म्हणजे की पंचमवेद वगैरे म्हटलं जातं. कुरवई किंवा कुरल नावाचं ते होतं, जे तिरुवल्लुवर यांनी रचलेलं आहे. त्यानंतर एक प्रकारे त्यांचे महाकाव्य जर सांगायचे तर एकूण 5 महाकाव्य आहेत. मग कुठले 5 महाकाव्य, तर शिल्पाधिकारम, मणिमैखले, जीवक चिंतामणी, त्यानंतर वलईपती आणि कुंडलकेशी, ही 5 महाकाव्य आपल्याला तमिळ साहित्यामध्ये बघायला वगैरे मिळतात. त्यामुळे त्या साहित्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. मग तोलक्कापियर, इलिंगो अडिगल, वल्लुवर आणि सित्तलाई सित्तनूर हे आपल्याला बघायला मिळतील की सर्वच्या सर्व संगम साहित्यातले कवी आहेत. आता एक सरळ साधी गोष्ट आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, ॲटलिस्ट 2 कुठले कळतात आपल्याला, तोलक्कापियर म्हणजे आपल्याला ए आहे कळतं, ए शोधा. ए नसलेला ऑप्शन डायरेक्ट कट करायचा आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये ए नाही, ऑप्शन कट झाला. त्यानंतर काय बघतोय आपण, वल्लुवर. मी तुम्हाला सांगितलं आत्ताच रिसेंटली तिरुवल्लुवर यांनी ते रचलेलं आहे. ठीक आहे. थिरू म्हणजे आपण डेट, थिरू, ठीक आहे, तसं. मग वल्लुवर, मग हे काय होते, पुन्हा कवी होते. म्हणजे अ आणि ब तो ऑप्शनमध्ये पाहिजे. अ आणि ब असलेला ऑप्शन ठेवा, बाकी कट करा. अ ब
अ ब इथे कॉमन आहे आणि मग अशा वेळेस समजा बाकीच्या दोघांमध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल तर तुम्हाला ॲटलिस्ट एक प्रकारे मोर प्रोबॅबली मोठा पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन अ ब कडं मारणं इथे अपेक्षित होतं. बट ॲटलिस्ट तुम्हाला अर्ध्यापर्यंत पोहोचण्यासाठी 2 प्रश्न कट करण्यासाठी बेसिक नॉलेज एवढं लागणारं आहे कंपल्सरी. ठीक आहे, चलो पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा असा प्रश्न आहे. संस्कृतचे महान पंडित तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार. ठीक आहे, संस्कृतचे महान पंडित आहे, पाश्चात्य विचारांचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. आता यांच्याकडे बघा, तुम्ही या एका वाक्यावरनं तुम्ही 50% वर पोहोचू शकतात. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे संस्कृत जाणत होते नो डाऊट, परंतु ते आपल्याला कुठे बघायला मिळतात? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता, त्यांनी मोठा इनिशिएटिव्ह घेतलेलं होतं. मग ते पाश्चात्य विचारांचा स्वीकार करतील का? तर नाही. सुरेंद्रनाथ बॅनर्जी कट झालं. न्यायमूर्ती रानडे आपण बघतो की ते एक प्रकारे जज होते, सब जज होते. ठीक आहे, मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी काही काळ जज म्हणून काढलेले आहेत, परंतु त्यांनी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खास करून एक प्रकारे संस्थात्मक राजकारणाचा पाया घातला. मोस्ट ऑफ द त्या संस्था आपल्याला काय सांगतात? राजकीय आणि धार्मिक गोष्टी सांगतात. प्लस आध्यात्मिक गोष्टी बघत असताना किंवा धार्मिक गोष्टी बघत असताना त्यांनी नेहमी एक प्रकारे कर्मठ आणि असे दिग्गज ब्राह्मण होते की ज्यांचा ब्राह्मणवादी विचारसरणीवर खूप जास्त विश्वास होता. प्लस ते सुधारणावादी होते. ठीक आहे, म्हणून ते एक प्रकारे त्यांनी एक कन्सिडर करत असताना पाश्चात्य विचारांचा स्वीकार केला आहे का? नाही. त्यांनी आपल्याच धर्माला काय केलेलं आहे? मोठ्या प्रमाणात वाढवायचा प्रयत्न केला आहे. न्यायमूर्ती रानडे कट झालं. उरला ऑप्शन 2 केशवचंद्र सेन आणि ईश्वरचंद्र विद्यासागर. याच्यातही आपण बघतो की केशवचंद्र सेन यांचं आपल्याला ह्यांच्या बाबतीमध्ये एक अशी गोष्ट बघायला मिळते की त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह एकदम लहान वयामध्ये कूचबिहारच्या राजाशी सुद्धा लावून दिलेला होता. म्हणजेच आणि ते नंतर स्वतःला देव समजायला लागलेले होते. ठीक आहे, असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांच्यापासून बाजूला सुद्धा पडलेले आहेत. मग उद्या उठून असं असताना विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्रांचा तरी आधार देतील का? नाही. केशवचंद्र सेन कट झालं. एकच उत्तर उरलं तुमचं मित्रांनो, ईश्वरचंद्र विद्यासागर. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू हॅव टू अंडरस्टँड. ठीक आहे, तुम्ही पाठांतर करून तुम्ही अक्षरशः सपशेल तोंडावर पडणार आहात. तुम्ही अंडरस्टँडिंग केली तर तुमचं पाठांतर सोपं होईल. कदाचित पाठांतर कामाला नाही येणार, पण अंडरस्टँडिंग तुम्हाला कामाला येईल. हे तुम्हाला मी सांगतो. उत्तर एका वाक्यावरनं कळते. उत्तर आहे तुमचं ईश्वरचंद्र विद्यासागर. विद्यासागर ही त्यांना दिलेली पदवी आहे राजांनो, असं कुठलंच नाव नाहीये. काही जण नाव म्हणतात ईश्वरचंद्र विद्यासागर, नाही. यांचं मूळ नाव आपल्याला बंडोपाध्याय बघायला मिळतं. ईश्वरचंद्र बंडोपाध्याय यांनी काय केलेलं होतं की 1839ला साधारणतः ते एक प्रकारे लॉ पास झाले. त्यानंतर एक प्रकारे सांगायचं झालं तर त्यांनी 1841 पर्यंत आपल्याला सांगायचं झालं तर वेगवेगळ्या गोष्टी केल्या, सुधारणावादी दृष्टिकोन. आणि 1841ला ते फोर्ट विल्यम या एक प्रकारे कॉलेजमध्ये आपल्याला काय झालेले बघायला मिळतात? हेड ऑफ संस्कृत डिपार्टमेंट या नावाने किंवा या पदावर ते रुजू झालेले बघायला मिळत आहेत. मग याचं उत्तर काय पाहिजे राजांनो? ईश्वरचंद्र विद्यासागर. मूळतः जर सांगायचं झालं तर त्यांनी एक प्रकारे बंगाली लिपीमध्ये सुद्धा सुधारणा केली. अक्षरशः बंगाली लिपीचं सगळ्यात पहिल्यांदा आकडे पाडलेले होते चार्ल्स विल्किन्सने गीतेचा अनुवाद करत असताना. त्यानंतर डायरेक्ट ईश्वरचंद्र बंडोपाध्याय यांनी काय केलेलं होतं? एक प्रकारे ॲडिशन केल्या, लिपीमध्ये सुधारणा घडवून आणली. प्लस पंक्च्युएशन मार्क हा बंगाली लिपीमध्ये आपल्याला त्यांनी आणलेला बघायला मिळतो. विधवा विवाह, त्यानंतर एक प्रकारे विदुषी विवाह किंवा वधू विवाह, टेक्निकली एक प्रकारे काय म्हणू आपण त्याला, बहुविवाह. ठीक आहे, पॉलिगॅमी याला सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता. त्यांनी विधवा विवाहाला केलेल्या गोष्टींच्या माध्यमातून मग 1855ला आपल्याकडे ॲक्ट आला, जो 1856ला लागू झाला, विधवा पुनर्विवाह कायदा. त्यानंतर त्यांनी पॉलिगॅमी विरुद्ध म्हणजे बहुविवाह पद्धती विरुद्ध टीका केली, विरुद्ध काम केलं. 1871ला आपण बघतोय त्याच्या बाबतीमधला कायदा आलेला होता. त्यानंतर बाल्यविवाह याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक प्रकारे कार्य केलं की ह्या गोष्टी नको, जरट विवाहामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. मग या सगळ्या गोष्टी बघता त्यांनी नुसता विरोध करत असताना आपल्या समाजातल्या त्यांचा मूळचा विरोध त्या काळामध्ये ह्या मुद्द्यांबाबतीमध्ये, स्त्रियांच्या मुद्द्यांबाबतीमध्ये कधीच इंग्रजांना विरोध नव्हता. अनेक लोकांचा इंग्रजांना कमी विरोध होता. मूळतः ही संकल्पना भारतीय समाज संस्कृतीची होती. मग भारतीय समाजाने सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या समाजातल्या काही लोकांना जे ह्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करू इच्छितात त्यांना त्रास दिलेला होता. मग आपले महात्मा ज्योतिबा फुले का असेना, आपल्याकडे एक प्रकारे मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती. त्यांनी स्वतः त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना एक प्रकारे शिकवलं. त्यानंतर त्यांना शिकवायचं कसं हे शिकवून त्यांना पहिली शिक्षिका सुद्धा या भारतवर्षामधलं करून दाखवलं. मग या सगळ्या गोष्टी होता बघा, बोलतानाच अंगावर काटा सुद्धा येतो. म्हणजे हे सगळे एवढे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. यांनी एक प्रकारे त्या काळात ज्या सुधारणा केल्या, या सुधारणांना प्रामुख्याने आपल्याच समाजाचा विरोध होता रादर दॅन इंग्रजांचा. ठीक आहे, उत्तर तुमचं काय पाहिजे? ईश्वरचंद्र विद्यासागर पाहिजे. अजून जर सांगायचं झालं तर बस म्हणजे
ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन यांच्या बाबतीमध्ये इट विल बी मोर दॅन इनफ, अदरवाईज बाकीचं आपण ॲड करतच राहू. ठीक आहे, ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी फोर्ट विलियम इथे लक्षात ठेवायचं. म्हणून मी म्हणतोय ना, मी मागच्याच टेस्ट सिरीजमध्ये आपल्या 7व्या पेपरमध्ये उल्लेख केलेला होता की ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यावर मी प्रश्न विचारला आणि मी त्याच्याबद्दल जेव्हा सांगत होतो तेव्हा मी सांगितलं की आपल्या पुस्तकांमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी किंवा रवींद्रनाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोर यांच्या, द्वारकानाथ टागोर यांच्याबद्दल एकदम एवढीशी इन्फॉर्मेशन आहे आणि ह्याच्यावर प्रश्न येतात. म्हणून YCMOU, इग्नू हे बघायचं असतं. हे सगळी जी काही बडबड करतोय ना, ही YCMOUच्या कंटेंटची सुद्धा तुमच्यासमोर आहे. ठीक आहे, चलो. त्यानंतर इथे काय बघा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. नेहमी लक्षात ठेवायचं, इतिहास जर जाणून घ्यायचा आहे ना, तर यू नीड टू हॅव दॅट सॉर्ट ऑफ पर्सोनिफिकेशन. तुम्हाला त्या व्यक्तींना ओळखणं गरजेचं आहे. जेव्हा हे 4 प्रश्न विचारलेत ना, हे 4 प्रश्न तुम्हाला हे 4 व्यक्ती पाठ करणं अपेक्षित नाही राजांनो. तुम्ही या व्यक्तींना समजून घ्या. तुम्ही बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचं आयुष्य एकदा बघा, इतिहासामध्ये ते वाचा आणि समजून घ्या की ओके, बॅरिस्टर अली जिना हे करू शकतील का, किंवा हे त्यांनी केलेलं असेल का. करू शकतील का म्हणजे हे त्यांनी केलेलं असेल का त्यावेळेस. ठीक आहे, सर सय्यद अहमद खान कधी होते, काय होते, कसे होते. मोहम्मद इक्बाल, बद्रुद्दीन तय्यबजी. मोहम्मद इक्बाल यांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, मग या बाबतीमध्ये आपल्याला माहिती पाहिजे पर्सोनिफिकेशन, कोणत्या व्यक्तीने काय केलेलं आहे, किंवा कोणता व्यक्ती एखाद्या कुठला तरी आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आला तर आपल्याला कळालं पाहिजे की नक्की हे त्यांनी केलेलं असणार आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला व्यक्तिगत इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेची राहील एक प्रकारे. ठीक आहे, मग या प्रश्नाचं काय बघा, प्रश्न हिंदुस्थानच्या 3ऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून किताब मिळालेला होता. ॲक्च्युली त्यांना 3rd स्टार नावाचा अवॉर्ड मिळालेला होता. ठीक आहे, 3rd स्टार नावाचा अवॉर्ड मिळालेला होता. 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली होती. त्यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्थांबद्दल आपल्याला n नंबर ऑफ प्रश्न दरवर्षी येतात. यावेळेस सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षेला आपल्याला प्रश्न आलेला होता की इंडियन पॅट्रियाटिक असोसिएशनची स्थापना 1888 मध्ये कोणी केली, आणि मी एक व्हिडिओ बनवून त्याच्यावर पाठवलेला होता आणि त्याच्यात मी उल्लेख केलेला होता की 4 ऑप्शन होते आपल्याला. काय ऑप्शन होते, एक प्रकारे स्वामी दयानंद सरस्वती होतं, एक स्वामी विवेकानंद होतं, एक मोहम्मद इक्बाल होतं आणि एक आपल्याला कोण होतं तर आपले सर सय्यद अहमद खान. ह्या 4 पैकी प्रश्न काय होता, 1888ला एक प्रकारे ही इंडियन पॅट्रियाटिक असोसिएशनची स्थापना कोणी केली. आता इंडियन पॅट्रियाटिक असोसिएशन मी माझ्या बॅचमध्ये शिकवले, आपल्या पोरांना शिकवलेलं आहे ACP बॅचच्या. मी काय म्हणतो नेहमी की प्रश्न विचारल्यावर तो प्रश्न ओळखायचा, राजकीय, पॉलिटिकल, रिलिजियस की इकॉनॉमिकल, कुठल्या अँगलचा प्रश्न आहे. इंडियन पॅट्रियाटिक असोसिएशन हा प्रश्न आहे तुमच्या एक प्रकारे राजकीय क्षेत्रातला. राजकीय क्षेत्रातला प्रश्न असल्यावर आपल्याच प्रश्नामधलं काय कट झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंद, कारण त्यांचं कार्य मोर टुवर्ड्स धार्मिक आहे, सामाजिक आहे. त्यानंतर एक प्रकारे स्वामी दयानंद सरस्वती, त्यांचं कार्यसुद्धा धार्मिक आणि राजकीय आहे. ठीक आहे, एक बाजूला गेला. हे अंडरस्टँडिंगमुळे जमणारे तुम्हाला उरले 2 ऑप्शन, एक प्रकारे मोहम्मद इक्बाल आणि दुसरं म्हणजेच काय एक प्रकारे सर सय्यद अहमद खान. याच्यामध्ये आता क्रोनॉलॉजी टाकायची. क्रोनॉलॉजी बघत असताना 1888ला कोण होतं तर एक प्रकारे सर सय्यद अहमद खान. बिंदास उतरल्या, चला पुढे. ही अंडरस्टँडिंग आहे, ही अंडरस्टँडिंग तुम्हाला हे सगळं करूनच प्राप्त होणार आहे. पुढे, काँग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती. त्यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली होती. इकडेच एका ह्याच वेळेसच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. काँग्रेसची राष्ट्रवादीची भूमिका त्यांना मान्य नव्हती. सुरुवातीला ते असं म्हणायचे की हिंदू आणि मुस्लिम हे एकाच नववधूचे 2 डोळे आहेत, हिंदू आणि मुस्लिम ही एकच संस्कृती आहे असं ते म्हणायचे. पण काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जेव्हा काँग्रेसने एक प्रकारे ब्रिटिशांविरुद्ध धोरण राबवलं तेव्हा त्यांनी डायरेक्टली क्लिअरिफिकेशन द्यायला सुरुवात केली की काँग्रेस म्हणजेच एक प्रकारे हिंदूंचा गट आहे किंवा काँग्रेसच्या माध्यमातून मुस्लिमांचं नुकसान होणार आहे, मुस्लिमांनी त्याला सपोर्ट करू नये, अशा गोष्टी सुद्धा सांगितलेल्या होत्या. म्हणजे ते काँग्रेसमध्ये इव्हॉल्व नव्हते झाले. प्लस त्यांनी हिंदू आणि मुस्लिम यांना जेव्हा सुरुवातीला एकाच नववधूचे 2 डोळे असं म्हटलेलं होतं, त्यानंतर त्यांनी क्लिअर केलं की नाही, हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे कल्चर आहेत. म्हणजे त्यांची विरोधातली भूमिका आपल्याला बघायला मिळते काँग्रेसच्या. हीच गोष्ट ह्याच पेपरमध्ये वाचायची आणि अजून एक तुम्हाला प्रश्न दाखवतो आणि त्या प्रश्न सोडवायचा. ठीक आहे, यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या. सर सय्यद, दॅट शीट, संपला विषय. परीक्षेमधल्या प्रश्नामध्येच 2 प्रश्नांची उत्तर दिली आहेत. साधी गोष्ट आहे. सांगायचं तात्पर्य काय, तुम्हाला पेपर सोडवत असताना थोडीफार जर कॉमन सेन्स ठेवला तर कदाचित पुढच्या न येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी तुम्हाला सापडलेलं बघायला मिळेल. ठीक आहे, त्यामुळे लोड न घेता या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणून आपण एवढं सगळं रक्त आपलं आठवतोय. ठीक आहे, त्यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. ठीक आहे, कोण आहेत मग याचं उत्तर, सर सय्यद अहमद खान. बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना वॉज नॉट इवन हॅप्पी जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906ला, ते काँग्रेसमध्ये होते. पण जेव्हा टिळकांनंतर काँग्रेसचं नेतृत्व गांधीजींकडे जाणार तेव्हा मात्र त्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपल्याला काँग्रेस सोडलेली बघायला मिळते. वेळोवेळी त्यांना जे काही
राजकारणामध्ये अपयश आलेलं होतं, ते अपयश घेऊन ते लंडनला सुद्धा गेलेले होते, ते परत कधीच येणार नव्हते असं सुद्धा म्हटलं जातं इतिहासामध्ये. पण जेव्हा मुस्लिम लीगमध्ये नेतृत्वाची गरज पडली तेव्हा ते मुस्लिम लीगची बाजू मांडण्यासाठी भारतात आले आणि अल्टिमेटली त्यांनी एक प्रकारे फाळणी करून घेतली असं आपण टेक्निकली म्हणू शकतो. भारतातल्या काँग्रेसच्या किंवा तत्कालीन कुठल्याही विचारसरणीच्या कोणत्याच लोकांना एक प्रकारे फाळणी अमान्य होती किंवा फाळणी न पटणारी होती, परंतु मोहम्मद अली जिना आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या धोरणातनं आपल्याला वेगळ्या पाकिस्तानची निर्मिती झालेली बघायला मिळते. ठीक आहे, चला आता सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. प्रश्न येताना नेहमी त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या संस्थांबद्दल जास्त येऊ शकतो. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यांचं साहित्य कुठलं, आत्ताच रिसेंटली मी प्रश्न विचारलेला आहे आपल्या टेलिग्रामवर. कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी, हे त्यांनी कुठे गेलं, हां, कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी या नावाचं त्यांनी 1857च्या उठावावर प्रश्न एक प्रकारे पुस्तक लिहिलेलं होतं. प्लस ते जर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एक प्रकारे कन्सिडर करत असताना आपल्याला काय बघायला मिळतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला काय होते तर आपल्या इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत सुद्धा होते. म्हणजे 1838 पासून, ठीक आहे, 1838 पासून ते इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी याचे आपल्याला काय बघायला मिळत होते. साधारणतः सांगायचं झालं तर आपल्याला कंपनीच्या सेवेमध्ये आपल्याला कामगार म्हणजे सेवेमध्ये आपल्याला अस्तित्वात असलेले बघायला मिळतात. ते तिथे एक प्रकारे नोकरीवर साधारणतः होते. त्यानंतर जर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या संस्था आता तुम्हाला माहिती पाहिजे. प्लस हे सांगत असताना 1857च्या उठावामध्ये त्यांनी ब्रिटिशांना लॉयल्टी दाखवलेली आहे की आता आम्ही एक प्रकारे तुमच्या विरुद्ध कुठल्याही गोष्टी करणार नाही, तुमच्यासाठी आम्ही पीस अवेलेबल करून देऊ किंवा पीससाठी प्रयत्न करू, हे त्यांचं आपल्याला लेटरसुद्धा बघायला मिळतं. त्यानंतर 1867 ते स्मॉल कॉजेस कोर्टमध्ये, 1867 ते स्मॉल कॉजेस कोर्टमध्ये आपल्याला सबजज या पदावर कार्यरत असलेले बघायला सुद्धा मिळतात. म्हणजे नोकरीच्या सेवेत ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत सुद्धा होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेमध्ये असताना 1857च्या उठावामध्ये लॉयल्टी दाखवली. पुढे जाऊन मग त्यांचीच नियुक्ती कुठे करण्यात आलेली होती, स्मॉल कॉजेस कोर्टमध्ये सबजज म्हणून आपल्याला ब्रिटिशांनी केलेली बघायला मिळते. त्यानंतर त्याच दरम्यान जर सांगायचं झालं तर 1863ला त्यांनी खास करून मुस्लिम धर्मामध्ये वैज्ञानिकवादी दृष्टिकोन आणण्याच्या उद्दिष्टाने इंग्लिश मीडियमच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर साधारणतः विक्टोरिया स्कूलची स्थापना केलेली होती. कुठे, गाझीपूरला. त्यानंतर हे 1863ला केलं. 1864ला सांगायचं झालं तर त्यांनी अलीगड सायंटिफिक सोसायटीची स्थापना 1864ला केलेली बघायला मिळते. त्यानंतर 1875ला त्यांनी फर्स्ट मुस्लिम युनिव्हर्सिटी आशियामधली स्थापन केली, जिचं नाव आहे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. ठीक आहे, ठीक आहे. त्याच दरम्यान जर सांगायचं झालं तर ऑल इंडिया एज्युकेशनल कॉन्फरन्स सुद्धा त्यांनी स्थापन केलेली होती. काय, ऑल इंडिया एज्युकेशनल कॉन्फरन्स. याच कॉन्फरन्सच्या 1906च्या परिषदेमध्ये ढाका इथे आपल्याला ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झालेली बघायला मिळते. हे ॲटलिस्ट एवढं आपल्याला माहिती असणं गरजेचं राहील. त्यानंतर पुढे जाऊन सांगायचं झालं तर त्यांनी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना केली होती. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी. आणि याच युनिव्हर्सिटीला नंतर मग एक प्रकारे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजच्या थ्रू जोडण्यात आलं आणि ह्यालाच मग काही जण असं म्हणतात की ही सुद्धा याच नावाचं पुढे मोठं रूप जर सांगायचं झालं तर आपल्याला आशिया खंडातली पहिली मुस्लिम युनिव्हर्सिटी बघायला मिळते. त्यानंतर एक प्रकारे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनची त्यांनी स्थापना केलेली होती. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनची त्यांनी स्थापना केली होती. त्यानंतर 1888ला त्यांनी इंडियन पेट्रियाटिक असोसिएशनची सुद्धा आपल्याला स्थापना केलेली बघायला मिळते. एवढ्या सगळ्या गोष्टींची त्यांनी स्थापना केलेली आहे. प्लस 1883ला त्यांनी मोहम्मदन सिव्हिल सर्व्हिस फंडची सुद्धा स्थापना केलेली बघायला मिळते. या सर्व संस्थांची त्यांनी युजली स्थापना केली आहे. प्रश्न आल्यावर कुठल्याही अँगलने वन लाईनर येऊ शकतो. 21च्या मेन्सला प्रश्न होता, आय थिंक 22च्या मेन्सला प्रश्न नव्हता मे बी, बट 23च्या मेन्सला प्रश्न होता आणि हा प्रीचाच प्रश्न आहे. आपल्याला इथे या अँगलने येऊ शकतो. सर सय्यद अहमद खान म्हटले तर तत्कालीन जर आपण फक्त
मुस्लिम समाजसुधारकांचा विचार केला तर हे आशियातले खूप मोठे समाजसुधारक आहेत. ठीक आहे, सुरुवातीला त्यांचं धोरण हे एक प्रकारे एकोप्याचं होतं, परंतु अगेन वी आर नॉट हिअर टू जज एनीवन, आणि अगेन त्यावेळेस हे दिग्गज व्यक्तिमत्व आहे, त्यांनी ही भूमिका घेतली आणि त्यानंतर मग आपल्याला त्यांनी विभक्त भूमिका घेतलेली बघायला मिळते. त्यांच्यावर प्रश्न आला तर त्यांच्या लेखावर, त्यांच्या आयडिओलॉजीवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या त्यांच्या स्थापन केलेल्या संस्थांवर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं हा मिडिवल हिस्ट्रीचा प्रश्न आहे. हा प्रश्न कशावरचा आहे तर मिडिवल हिस्ट्रीचा प्रश्न आहे. हा प्रश्न कधीच एक प्रकारे सांगायचं झालं तर मॉडर्नचा नाही आहे. काही लोक अक्षरशः शिक्षक सुद्धा देवेंद्रनाथ टागोर आणि रवींद्रनाथ टागोर बघून मॉडर्न हिस्ट्रीला प्रश्न टाकतात. नाही राजांनो, या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानाचे प्रोत्साहन मिळालेले होते. सदरच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यापती ठाकूर. विद्यापती ठाकूर हे आपल्याला मिथिला जर सांगायचं झालं तर अगेन आपण असं म्हणूया की यूपी म्हणजे वेस्टर्न यूपीचा भाग आणि साधारणतः ईस्टर्न बिहारचा भाग, याच्यामधल्या प्रदेशला टेक्निकली आपण मिथिला असं कन्सिडर करू शकतो. याच्यामध्ये विद्यापती ठाकूर हे दिग्गज व्यक्तिमत्व इसवी सन 1352 ते 1448 या दरम्यान होऊन गेलं. हे आपल्याला स्कॉलर बघायला मिळतात, पोएट बघायला मिळतात, साहित्यिक बघायला मिळतात. आणि जर सांगायचं झालं तर यांनी एक प्रकारे सर्वाधिक जे काही आपल्याला लिखाण केलेलं आहे हे त्यांच्या मातृभाषेमध्ये म्हणजे मैथिली भाषेमध्ये केलेलं होतं. ठीक आहे, मिथिलेत बोलली जाणारी भाषा म्हणजेच मैथिली कन्सिडर केली जाते. प्लस त्यांना मिथिलेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांना एक प्रकारे मैथिलेतील कवी कोकिळ असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे आपण जे म्हणतो ना की गान कोकिळ वगैरे किंवा गान कोकिळा, तसंच मिथिलेतील एक प्रकारे विद्यापती ठाकूरना काय कन्सिडर केलं जातं, गान कोकिळ कन्सिडर केलं जातं. त्यानंतर ते मूळतः त्यांचं रायटिंग्समध्ये आपल्याला ते स्वतः शिवभक्त होते, त्यामुळे शिवाचे आणि वैष्णवाईट पंथीयांचे आपल्याला गाणी वगैरे बघायला मिळतात. त्यांनी लव्ह सॉंग्स लिहिलेली आहेत, प्लस त्यांनी डिवोशनल सॉंग सुद्धा लिहिलेली आहेत. ते संस्कृतमध्ये सुद्धा लिखाण करायचे. काही वेळेस तर त्यांना काही क्षेत्रासाठी त्यांना एक प्रकारे बंगालीचा एक प्रकार म्हणजे फादर ऑफ बंगाली लिटरेचर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना हिंदू आणि बंगालच्या दोन्ही सुलतानांचं प्रोत्साहन होतं. तर लक्षात ठेवायचं, हिंदू राजकर्ता त्यांचं नाव आपल्याला खास इथे घ्यावं लागतं, शिवसिम्हा यांनी जर सांगायचं झालं तर यांना फार मोठी मदत केली होती. यांचं घर आणि घराच्या बाजूची जागा सुद्धा मिळवून दिलेली होती. त्यानंतर बंगालचा सुलतान सांगायचं झालं तर त्यावेळेस जौनपूरचा जो सुलतान होता, जो बंगालच्या म्हणजे जौनपूरचा जो नवाब होता, जो बंगालच्या सुलतानच्या अंडर होता, त्याने एक प्रकारे त्यांना मदत केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि कन्सिडर करायचं झालं तर आपल्या संपूर्ण वैदिक कल्चरमध्ये जे जयदेव नावाचे एक प्रकारे ऋषी बघायला मिळतात, त्यांच्याच एक प्रकारे नावाला स्मरून शिवसिम्हा हे विद्यापती ठाकूर यांना काय म्हणायचे तर न्यू जयदेव म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख होत होता. ठीक आहे, हा प्रश्न मिडिवल हिस्ट्रीचा आहे. दिस क्वेश्चन बिलॉंग्स टू मिडिवल हिस्ट्री नॉट मॉडर्न हिस्ट्री, हे लक्षात ठेवायचं. अदरवाईज पुस्तकांमध्ये काही सुद्धा चुकीचं छापलेलं आहे. ठीक आहे, चलो पुढे. सविनय कायदेभंगाच्या बाबतीमधला प्रश्न आहे. आता हा प्रश्न खूप जास्त लॉजिकल आहे. एक प्रश्न मी जसं नेहमी म्हणतो की एक प्रश्न नेहमी आपल्याला असा येतो की तिथे तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग आयोग विचारतं, डॉट अंडरस्टँडिंग म्हणजे त्या अंडरस्टँडिंगवरून तुम्हाला सगळ्या गोष्टी ओळखायच्यात. आता हाच प्रश्न जर वन लाईनर विचारायचा तर मी असा विचारेन ना की एक प्रकारे वायव्य सरहद्द प्रांतावर कोणी एक प्रकारे काँग्रेसची धोरणं राबवलेली होती किंवा सविनय कायदेभंगामध्ये मदत केली तर खान अब्दुल गफार खान. कुठल्या संस्थेच्या माध्यमातून तर लाल डगलेवाला संस्था. का? कारण ते लाल कपडे वस्त्र घालायचे. बघा, खान अब्दुल गफार खानने लाल शर्टवाल्या स्वयंसेवकांचे संघटन करून सरकारविरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरू केली. त्यात कर न देणे हे अंतर्भूत होते, कारण हा सविनय कायदेभंगाचा विषय होता. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट डॉट बरोबर आहे. नागालँडची राणी गेडिनल्यू वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारले आणि 15 वर्षाची कारावासाची शिक्षा भोगली. नंतर त्यांना एक प्रकारे काँग्रेस जेव्हा सत्तेत आलं तेव्हा एक प्रकारे त्यांना सोडवलं सुद्धा बघायला मिळतं. मग नागालँडची राणी गेडिनल्यू हे सुद्धा कीवर्ड नाही आहे ह्याच्यामध्ये. हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की बाबा सविनय कायदेभंगामध्ये कोणी कसं नेतृत्व दिलेलं होतं. पुढे सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना 1921-22 पेक्षा ही जास्त म्हणजे काँग्रेस संघटना 1921-22 पेक्षा ही ग्रामीण विभागात बलवान झालेली होती. ऑब्व्हियसली 10 वर्षांचा पिरियड होता. गांधीजींची ही योजना होती. गांधीयुग बघायला मिळतं. गांधीजींची पॉलिसी नेहमी STS या तत्वावर चालली आहे. STS म्हणजेच काय? स्ट्रगल, T म्हणजे काय? ट्रूस, आणि S म्हणजे काय? पुन्हा स्ट्रगल करा, शांत राहा, पुन्हा एनर्जी प्राप्त करा म्हणजेच ट्रूस करा आणि पुन्हा स्ट्रगल करा, हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणून गांधीजींच्या आंदोलनांमध्ये गॅप आहे बघा. 1920, 1930, 1942. ठीक आहे, हे मेजर त्यांची आपल्याला बघायला
मिळतात. ठीक आहे. व्यापारी समूहाने सरकारला मदत केली हे कंप्लीट चुकीचं आहे. व्यापारी समूहाने एक प्रकारे दोन भूमिका बजावल्या आणि ह्याच्यावर आपल्याला प्रश्न आला राज्यसेवा मेन्सला सुद्धा, नंतरच्या कंबाईन प्री राज्यसेवा प्रीजला सुद्धा. लक्षात ठेवायचं, व्यापाऱ्यांनी दोन भूमिका बजावल्या. काही व्यापारी हे तटस्थ राहिले आणि दुसरी गोष्ट, काही व्यापारी हे आपल्याला डायरेक्टली सांगायचं झालं तर आपल्याला स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी एक प्रकारे योगदान दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग कोण कोण, तर लक्षात ठेवायचं नेहमी, पुरुषोत्तमदास ठाकूरदास, जी.डी. बिर्ला, त्यानंतर एक प्रकारे जमनालाल बजाज तर डायरेक्ट विश्वस्त सुद्धा होते. त्यानंतर लालजी नानजी, होमी मोदी, वालचंद हिराचंद, लाला श्रीराम हे किंवा अण्णाबाई अंबादास साराभाई, कस्तुरबाई लखाई हे आपल्याला प्रमुख जण बघायला मिळतात की ज्यांनी सविनय कायदेभंगामध्ये स्वातंत्र्य आपल्या वीरांना किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली होती. काही तर सरकारसमोर तटस्थ होते, पण ते काय करायचे, मग एक प्रकारे आपलं आर्थिक मदत असेल किंवा बाकीच्या गोष्टी एक प्रकारे ते आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना छुप्या पद्धतीने करत होते. मग हे त्यांनी धोरण का राबवलं किंवा त्यांनी सरकारला, आधीच्या काळामध्ये व्यापारी आपल्याला काय बघायला मिळतात, सरकारची बाजू घेऊन होते, पण नंतरच्या काळामध्ये ते एक प्रकारे सरकारच्या विरुद्ध का झाले, तर एन नंबर ऑफ गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा सरकारचं आर्थिक धोरण, त्यानंतर पाऊंड आणि म्हणजे स्टर्लिंग जे काय आहे, ठीक आहे, तिकडचं जी काही करन्सी आणि जे काही आपलं इंडियन रुपी आहे यांचं एक प्रकारे निश्चित नसणारं प्रमाण, प्लस भारतीय रुपीला दिलं जाणारं कमी महत्त्व. त्यानंतर पहिल्या वर्ल्ड वॉरमध्ये काय झालं की एक प्रकारे इंग्रजांच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा कमवला आणि मग ह्यांच्या कंपन्या मागे पडल्या, हे तिसरं कारण होतं. चौथं कारण म्हणजेच काय, एक प्रकारे आपण सुद्धा ह्यांच्या स्वातंत्र्याच्या व्यक्तींना बिलॉंग करतो, ही जी काही राष्ट्रीयत्वाची भावना, या चार प्रमुख कारणांमुळे आपल्याला बघायला मिळतं की व्यापारी समूहाने सरकारला मदत केलेली नव्हती. काही जण तटस्थ राहिले आणि काही जण स्वातंत्र्यवीरांना मदत करत होते, पण सरकारला मदत केलेले खास करून कोणीच बघायला आपल्याला मिळत नाही. तर जी काही नावं सांगितली ती लिहून घ्या, परीक्षेला त्या नावांवर प्रश्न आलेला आहे, पुन्हा येऊ शकतो. सेम प्रश्न, यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झालेल्या होत्या. सर सय्यद अहमद खान. सुरुवातीला काय म्हणतायत ते, एक प्रकारे हिंदू आणि मुस्लिम काय आहेत, एकाच नववधूचे दोन सुंदर डोळे आहेत. ठीक आहे, आणि ते दोघांचंही कल्चर सेम आहे किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे सुद्धा म्हणतायत ते. पण नंतर जाऊन जसं काय एक प्रकारे काँग्रेसची स्थापना झाली आणि जेव्हा त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जेव्हा त्यांनी आपलं धोरण बाजवलं, तेव्हा एक प्रकारे मुस्लिमांनी तिथे जाऊ नये अशासाठी त्यांनी एक प्रकारे स्वतः न जाता काँग्रेस विरुद्ध भूमिका घेतलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग ते पुन्हा एकदा त्यानंतर ते राष्ट्रीय लेवलचे राष्ट्रवादी समाज सुधारकांवरनं ते धार्मिक समाज सुधारक आपल्याला झालेले बघायला मिळतात, धार्मिक सामाजिक स्वरूपामधले. ठीक आहे, हे इथे लक्षात ठेवायचं. सर सय्यद अहमद खान याच्यामध्ये समाविष्ट नव्हते. हे मौलाना हुसेन अहमद कोण आहे, तर तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे की दारुल उरुल देवबंद ही चळवळ आपल्याला जी बघायला मिळते, या चळवळीचे ते प्रमुख नेते होते. प्लस पहिल्यांदा जेव्हा जे आपण म्हणतो की 1854ला आपल्याकडे जे काही आपले पद्म अवॉर्ड सुरू झाले, यातल्या काही म्हणजे यातलं सर्वात पहिलं म्हणजे पहिल्या काही पद्मविभूषणमध्ये आपल्याला मौलाना हुसेन अहमद हे बघायला मिळतात की ज्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यामुळे हे काँग्रेसच्या चळवळीमध्ये सामील झाले. त्यानंतर जाफर अली खान यांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर हे सुरुवातीला काँग्रेसवादी होते, परंतु नंतर त्यांनी पाकिस्तान मुवमेंटमध्ये आपल्याला आपलं नेतृत्व केलेलं बघायला मिळतं. आणि हकीम अजमल खान हे जर सांगायचे झाले तर ही इज वन ऑफ द फाउंडर ऑफ जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी, जी आजही आपल्या भारतामध्ये आहे. एन नंबर ऑफ स्कॉलर्स त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर जर सांगायचं झालं तर काँग्रेसच्या 1921च्या अहमदाबाद आपल्याला अधिवेशनाचे अध्यक्ष बघायला मिळतात. प्लस जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीचे ते पहिले अध्यक्ष होते. त्यांना हकीम म्हटलं जातं कारण ते फिजिशियन सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्यांनी आयुर्वेद आणि युनानी पद्धतीवर आपलं अभ्यास केलेला होता, प्रॅक्टिस केलेली होती. त्यांनी त्याच्यासाठीचं आयुर्वेद आणि युनानी पद्धतीसाठीचं तब्बिया कॉलेज सुद्धा स्थापन केलेलं होतं. आणि जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीचं त्यांनी जेव्हा को फाउंडर होते तेव्हा 1920 पासून 1927 त्यांच्या डेथपर्यंत ते आपल्याला त्या युनिव्हर्सिटीचे पहिले चान्सलर सुद्धा राहिलेले बघायला मिळतात. त्यामुळे सर सय्यद अहमद खान ही वॉज नॉट पार्ट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस बट अदर्स आर. ठीक आहे, हे इथे एवढं लक्षात ठेवणं अपेक्षित राहील. ठीक आहे, त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहे, याचं उत्तर सुद्धा अबकडं बघायला मिळतं. पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठे पार पडलेलं होतं राजांनो, तर आपल्याला सांगायचं आहे तर मुंबईला पार पडलेलं होतं. कुठे होणार होतं तर लक्षात ठेवायचं ते पुणेला होणार होतं, पण पुण्यावरनं ते मुंबईला गेलं का, कारण आपल्याला प्लेग बघायला मिळतो. मग मुंबईला ते 28 ते 30 डिसेंबर 1885च्या दरम्यान पार पडलेलं होतं. कुठे पार पडलं तर मुंबईमधल्या गोवालिया टँक, ठीक आहे, तिकडच्या संस्कृत पाठशाळा आपल्याला बघायला मिळते, संस्कृत पाठशाळा. त्या संस्कृत पाठशाळेचं नाव काय आहे, गुरु तेजपाल संस्कृत पाठशाळा.
इथे पार पडलेलं होतं. याच्यामध्ये सुरुवातीला किती जण आलेले होते? 72 जण आपल्याला आलेले बघायला मिळतात. टिळक वगैरे सगळे होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी नव्हते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, कारण ते दुसऱ्या म्हणजे ते आजारी पडलेले होते किंवा दुसऱ्या कामात होते. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी आपल्याला बघायला मिळतात. हेच पहिले ख्रिश्चन अध्यक्ष सुद्धा होते. आणि त्या काळामध्ये ॲलन ॲक्टोवियन ह्यूम असेल किंवा सुरुवातीच्या काळामध्ये वेडरबन पण चांगलाच होता, परंतु नंतर त्याने एकदम खूप चुकीची भूमिका घेतली. म्हणजे आपल्या साईडने ऑब्व्हियसली चुकीची, जसं मी मगाशी म्हटलं इंग्रजांच्या साईडने ती बरोबरच होती. त्यामुळे हिस्ट्री इज ऑलवेज अबाउट पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, मग व्योमेशचंद्र बॅनर्जी होते, हे स्वतः ख्रिश्चन होते, त्यामुळे ह्यांचीच सगळ्यात पहिल्यांदा एक प्रकारे अध्यक्षपदी वर्णी लागली असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर जर सांगायचं झालं, हां ह्याच्यावरनं मला आठवलं, या प्रश्नामध्ये बघा, नाही ते दुसऱ्या प्रश्नामध्ये, ठीक आहे चला, ठीक आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये ते, ठीक आहे. मग व्योमेशचंद्र बॅनर्जी बघायला आपल्याला मिळतात. मग याच एक प्रकारे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण 9 ठराव मांडण्यात आले. काय? 9 ठराव मांडण्यात आले. बरं, याच्याही बाबतीमध्ये जायचं झालं तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, पहिला ठराव जो होता हे कुठेच तुम्ही ऐकलेलं नसेल, मी सांगतो तुम्हाला आज. पहिला ठराव आपल्याला कोणी मांडलेला बघायला मिळतो 9 ठरावांपैकी, तर आपल्याला सांगायचं झालं तर जी सुब्रमण्यम अय्यर, जी सुब्रमण्यम अय्यर यांनी पहिला ठराव मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढच्या वेळेस मी डायरेक्ट हा प्रश्न विचारणार आहे कंबाईनच्या टेस्ट सिरीजला. ठीक आहे, हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, हे आपण कुठेही वाचत नाही, पण हे लक्षात ठेवायचं. मग 9 ठराव कुठले? तर पहिला ठराव, भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करा. बरोबर आहे. आणि त्या कमिशनच्या माध्यमातून 1858 ते 1885 इथपर्यंत सर्व कार्यकाळाचा काय करायचा आहे? अभ्यास करायचा, अशी मागणी केली. दुसरं म्हणजे काय, भारत सचिवाची जी लंडनमधली समिती आहे ना, जे काही सेक्रेटरीसाठीचं जे काउन्सिल होतं 15 जणांचं वगैरे, ते रद्द करा, हे डायरेक्ट ते म्हटलेले होते. लष्करावरचा खर्च कमी करा, ही तिसरी गोष्ट होती. अप्पर बर्माचे एकीकरण व त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध करा, ही चौथी गोष्ट होती. पाचवी गोष्ट त्यांनी काय सांगितलेली होती, एक प्रकारे जर सांगायचं झालं तर ते नवीन ह्याच्यात लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. पाचवी गोष्ट जर सांगायची झाली तर कुठली त्यांनी सांगितलेली बघायला मिळते, तर लक्षात ठेवायचं नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स, त्यानंतर अवध, आणि त्यानंतर जर सांगायचं झालं तर सिंध या प्रांतांमध्ये काय स्थापन करायचं, तर कायदेमंडळ स्थापन करा. ही एक प्रकारे पाचवी मागणी त्यांनी केलेली होती. 6वी मागणी जर सांगायची झाली तर ती आपल्याला बघायला मिळते, तर जे काही सिव्हिल सर्व्हिसेस होते, या सिव्हिल सर्व्हिसेसचं काय करणं गरजेचं आहे, तर भारतीयीकरण गरजेचं आहे. भारतीयीकरण करणं गरजेचं आहे, कारण ऑलरेडी लिटनने वय कमी केलेलं होतं, भारतीयांवर अन्याय होत होता. आणि भारतीयीकरण करण्याचा अर्थ काय, की सायमल्टेनियसली भारत आणि इंग्लंड या दोन्ही ठिकाणी या परीक्षा पार पाडा, ही सुद्धा गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली होती. 7वी गोष्ट त्यांनी सांगितलेली होती की जे काही कायदेमंडळ ऑलरेडी अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये भारतीयांचे प्रमाण वाढवावे. त्यानंतर जर सांगायचं झालं तर 8वी गोष्ट म्हणजेच काय, तर एक प्रकारे जे काही आपल्याला बघायला मिळतं की लंडनमधली जे काही लोकसभा आहे म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्स आहे, तिथे काय करायचं, तर एक प्रकारे भारतीय विषयांसाठी स्टँडिंग कमिटी स्थापन करा. कुठे स्थापन करायची आहे ती, तर ती लंडनमधल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्थापन करायची आहे. ठीक आहे, म्हणजे जी भारतीयांच्या विषयावर चर्चा करेल. आणि 9वी गोष्ट काय आहे, तर कुठलंही एक प्रकारे जर करार मांडला जात असेल, ठीक आहे, ब्रिटनमार्फत किंवा ब्रिटिशांमार्फत, तर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी भारतीय ज्या काही आपल्याला वेगवेगळ्या संस्था आहेत, म्हणजे खास करून समजा एखादी राजकीय संस्था म्हणजे काँग्रेस, अशा भारतीय संस्थांना आपली बाजू मांडण्याची परवानगी द्यावी, मगच तो कायदा करावा. असे 9 ठराव इथे मांडलेले होते. आणि मित्रांनो, राजांनो, भावांनो, बबड्यांनो, हे 9 ठराव आत्तापर्यंत कोणीच सांगितलेले नाही आहेत. MPSCच्या पुस्तकांमध्ये काही ठिकाणी आहेत, पण जे काही आपण आजकाल जे बघतो त्याच्यामध्ये हे नाही आहेत, प्लस हे कोणी सांगितलेलेही नाही आहेत. त्यामुळे हे तुम्हाला कळतंय तर हे नीट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे तर मी शॉर्ट्स बनवूनच टाकून देतो, पण ॲटलिस्ट तुम्हाला हे कळणं अपेक्षित इथे राहील, खास करून ह्या ज्या काही महत्त्वाच्या ॲडिशनल गोष्टी आहेत त्या. ठीक आहे, एवढं लक्षात इथे ठेवणं अपेक्षित राहील. पुढे बघा, जोड्या लावायच्या आहेत. आता हे जर आपण बघायचं झालं तर हे आपल्याला काय बघायला मिळतात रे, हे वृत्तपत्र आहेत. वृत्तपत्रांबद्दल टेन्शन घ्यायचं नाही, मी माझ्या बॅचमध्ये सांगितलेली आहेत. प्रमुख वृत्तपत्र कुठली ही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत, त्यामुळे लोड न घेता आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ही 4 काय आहेत, तर लक्षात ठेवायचं की कम्युनिस्ट मुवमेंट जी आहे, ठीक आहे, ही भारतामधली कम्युनिस्ट मुवमेंट बघायला मिळते. ही कम्युनिस्ट मुवमेंटला सपोर्ट करणारे ही आपल्याला वृत्तपत्र बघायला मिळतात. म्हणजेच जर आपण धूमकेतू बघितलं तर धूमकेतूची सुरुवात कलकत्तामध्ये झालेली आहे 1922ला. कोणी ते स्थापन केलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं काझी नरउल इस्लाम. कोण?
काझी नरउल इस्लाम नावाच्या व्यक्तीने आपल्याला हे सुरू केलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, 1922ला सुरू झालं, 1923 पर्यंत होतं. हे सगळे कम्युनिस्ट पार्टींच्या किंवा कम्युनिस्ट विचारसरणीचे बघायला मिळतात. नवयुग जर बघायचं झालं तर नवयुग आपल्याला कन्सिडर करत असताना एक प्रकारे मुहम्मद अहमद यांनी सुरू केलेलं आहे 1920ला. कोणी, आणि ते पण गुंटूरवरनं सुरू केले, म्हणजे आंध्र प्रदेशचा वरचा भाग आजच्या. तर एक प्रकारे कोणी, नाव नेहमी विचारतो मी, मुझफ्फर अहमद सॉरी, कोणी सुरू केलेलं आहे? मुझफ्फर अहमद यांनी सुरू केलेलं होतं. सुरुवातीला त्यांनी हे काझी नरुल इस्लाम सोबतच सुरू केलेलं आहे, परंतु नंतर जेव्हा नवयुग म्हणजे नवजुग नावाने ते सुरू केलं होतं बंगाली लँग्वेजमध्ये कन्सिडर करताना, पण जेव्हा काझी नरुल इस्लाम यांनी धूमकेतू सुरू केलं तेव्हा ते तिकडे आपल्याला ट्रान्सफर झालेले बघायला मिळतात. सोशलिस्ट ऑब्व्हियसली श्रीपाद अमृत डांगे यांनी सुरू केलेलं बघायला मिळतं. आता तुम्हाला कळते की हे सोशलिस्ट वृत्तपत्र आहेत, एक प्रकारे समाजवादी विचारसरणीचे, कम्युनिस्ट विचारसरणीचे वृत्तपत्र आपल्याला बघायला मिळतात. हे 1912ला सुरू झालेलं आहे. आणि त्यानंतर वॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स हे आपल्याला बर्लिनवरनं सुरू केलेलं आहे. कोणी सुरू केलेलं आहे? तर M.N. रॉय यांनी सुरू केलेलं आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला ते रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी याचे आपल्याला मुखपत्र झालेले बघायला मिळतं. म्हणजेच तुम्हाला काय कळतं रे, M.N. रॉय हे रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टीला बिलॉंग करतात. हाच 2021चा प्रश्न आहे राज्यसेवेचा, हे असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे PYQचं डिटेल्ड अनालिसिस आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे सुद्धा मुखपत्र 1922ला सुरू झालेलं होतं. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ही भारतामधली कम्युनिझमची सुरुवात जी आपल्याला बघायला मिळते ही M.N. रॉय यांनी केली. यांनी जागतिक लेवलला 1920ला ताश्कंद इथे CPIची स्थापना केली आणि भारतामध्ये 1925ला कानपूर इथे, ठीक आहे, किंवा कानपूर इथे आपल्याला त्यांनी CPIची स्थापना केलेली बघायला मिळत आहे. याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं, समाजवादी मूवमेंट 1920 पासून भारतामध्ये सुरू झाली. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, महत्त्वाचे वृत्तपत्र जे मी सांगेन तेवढे केले तरी इट विल बी मोर दॅन इनफ. तेच वृत्तपत्र करायचे की ज्यांचा उल्लेख YCMOU आणि एक प्रकारे आपल्या स्टेट बोर्डमध्ये आहे. आयोग तेच विचारतं. काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला. लक्षात ठेवायचं आपल्याला, गाडगे महाराजांनी काय केलेली होती, कीर्तन जास्त फेमस आहेत गाडगे महाराजांची, की जे कीर्तनांमधनं काय करायचे, समाज प्रबोधन करायचे आणि सर्व समतेचे, शांततेचे, स्वच्छतेचे, जगण्याचे संदेश आपल्याला ते देत असलेले बघायला मिळतात. आपल्याला गाडगे महाराजांचं पूर्ण नाव काय असा सुद्धा प्रश्न एका ठिकाणी आलेला होता. तर लक्षात ठेवायचं डेबूजी, त्यानंतर झिंगारजी, जानोरकर, आपल्याला हे बघायला मिळतं. नाव चुकलं असेल तर क्षमस्व, पण ॲटलिस्ट मला जे काही नाव सापडलं ते हे आहे, म्हणजे कुठे शब्द लिहिणं वगैरे. ठीक आहे, तर कीर्तन आपल्याला इथे बघायला मिळतात तसं. ठीक आहे, आता अजून सांगायचं तर 2016ला आपल्याला एकनाथ महाराजांचे सुद्धा आपल्याला कल्चरबद्दल प्रश्न आलेला होता. त्यामुळे एक प्रकारे जे काही म्हणलं मी 10वीच्या पुस्तकामधले पहिले 2-4 चॅप्टर बघून घ्या कल्चरचे, ते एक बघायचे. आणि राज्यसेवा मेन्सला जो आपल्याला एक प्रकारे कला, कल्चर, संस्कृतीवाला टॉपिक आहे त्याच्या माध्यमातले हे प्रश्न आहेत. त्यामुळे एखादा प्रश्न हा नेहमी असा असतो. रादर 2023ला सुद्धा आपल्याला कानिफनाथ यांच्यावर प्रश्न विचारलेला होता. नाथ संप्रदाय म्हणजे आपल्याला परत सांगायचं तर आपल्या कल्चरवरचा प्रश्न आहे. नाथ संप्रदायावर प्रश्न 2020च्या राज्यसेवा मेन्सला आलेला आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात घेणं अपेक्षित राहील. हे कसं रिपीट होत जातं. ठीक आहे, म्हणून तुम्ही एक प्रकारे मेन्सचे सुद्धा पेपर बघणं अपेक्षित राहील, पण आता ती वेळ नाही की तुम्ही तेवढं सगळं कराल. पुढे बघा, खालील दिलेल्या वाक्यात कोणाचे यथार्थ वर्णन केलेलं आहे. सगळ्यात सोपं, एका वाक्यात कळतंय. स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान आहे हे तत्व शिकले होते. कोण? तर महात्मा ज्योतिबा फुले. मी पुन्हा सांगतो, महात्मा ज्योतिबा फुले मी 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये एक्सप्लेनच करू शकत नाही. मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये पण म्हणतो की महात्मा ज्योतिबा फुले हे एवढे ग्रेट व्यक्तिमत्व आहेत की ते येताना एकत्र, म्हणजे एकटे नाही येत, ते एकत्र येतात आणि सोबत ते अख्खा सत्यशोधक समाज आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिल्या तत्व आणि प्रबोधनाचा विचार घेऊन येतात. त्यामुळे एकत्र सांगणं म्हणजे एका 2-4 मिनिटांमध्ये सांगणं अजिबात शक्य नाही माझ्याच्याने. आपण एक व्हिडिओ करूया यूट्यूबला सेपरेट, किंवा तुम्ही बेसिक तुमच्या पुस्तकांमधनं महात्मा ज्योतिबा फुले असं वाचून घ्या. आणि हे कधीच ज्योतिबा असं नाव नाही आहे, ते नेहमी नाव ज्योतिबा आहे. काय आहे? ज्योतिबा. आता त्या दिवशीच मी आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेलेलो होतो भिडेवाड्यामध्ये, आपल्या फुलेवाड्यामध्ये. मग तिथे त्यांनी पाहिलं आणि आता भिडेवाड्याचं सुद्धा पुनर्रचनेचं काम झालं, त्यामुळे त्याच्याबद्दल करंटवर प्रश्न आपल्याला येऊ शकतो महात्मा ज्योतिबा फुलेंवर. मग तिथे सुद्धा नाव आपलं ज्योतिबा बघायला मिळतं. ज्योतिबा असं म्हणायचं.
स्कॉटिश मिशन शाळेत शिकताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व ते शिकले होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे, जागतिक मानवतेवादाचे त्यांना महत्त्व कळले. सार्वजनिक सत्यधर्म, संपूर्ण जगातल्या मानवाबद्दलचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला. त्यांनी घडवून सुद्धा आणलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यांनी विधवा पुनर्विवाह केला जात नाही आहे रानडेंच्या बहिणींच्या बाबतीमध्ये म्हणून एक प्रकारे रानडेंवर सुद्धा एक टीका केलेली आहे. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे म्हणजे आपण म्हणतो ना की फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र, त्यातलं जे फुले हे आहे समतेच्या चळवळीतले महाराष्ट्राचे, भारतातले उद्गाते, म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुलेंकडे बघू शकतो. मग हे मोठ्या मोठ्या विचारसरणींचे होते, एकदम निर्भीड व्यक्तिमत्व. महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिलेला होता म्हणून हा इथे उघड शब्द महत्त्वाचा आहे. घाबरत बिबरत नव्हते कोणाला, बिंदास्त बोलायचे कारण खरे होते. पुढे स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला त्यांनी विरोध केलेला होता. त्यांनी आपल्या वाड्यामध्ये एक प्रकारे सुरू केलेलं होतं केंद्र, की तुम्हाला जर समजा कुठल्या वेगळ्या परिस्थितीमध्ये पुत्रप्राप्ती झाली असेल तर तुम्ही ते आमच्याकडे आणून सोडा, आम्ही त्याचा सांभाळ करू. या पद्धतीने त्यांची विचारसरणी होती. प्लस संपूर्ण भारताला महिला शिक्षण भारतीयांच्या मार्फत देण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलेलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं बघायला मिळतं. ते स्वतः व्यापारी सुद्धा होते. त्यांनी आपल्याला मंडई असेल, धरणांची बांधकामं केली असेल. त्यानंतर त्यांनी एक प्रकारे समाजप्रथेसाठी, केशवपनाला विरोध करण्यासाठी त्यांनी संपसुद्धा घडून आणलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे एन नंबर ऑफ रिझन्स आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात काँग्रेसवरही टीका केलेली आहे, कारण शेतकरीच नाही तर ती काँग्रेस कशी सर्वांची, कारण भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे असा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला बघायला मिळतो. त्यामुळे हे द ग्रेट व्यक्तिमत्व ज्योतिबा फुले आपल्याला बघायला मिळते. दादोबा पांडुरंग तरखडकर हे आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आधीच्या काळामध्ये चर्चेत होते. ते पण त्यांच्या बाबतीमध्ये 5 अँगलने आपल्याला प्रश्न येऊ शकतो परीक्षेला. आणि आपण बघतो 2022च्या राज्यसेवा प्रीला प्रश्न आलाय. दुर्गाराम मंचराम आणि शंकर दलपती, मला एक्झॅक्ट नाव नाही आठवत आहे, दिनमणी शंकर दलपतराय, ठीक आहे, यांच्या मदतीने त्यांनी सुरत इथे सभा स्थापन केलेली होती. त्यानंतर म्हणजे त्यांची ती ज्ञानधर्म सभा, मानव धर्म सभा, परमहंस मंडळी आणि पुढे जाऊन मग आपण एक प्रकारे प्रार्थना सभा, ठीक आहे. नारायण गुरु आपण बघायचं झालं तर जे काही ब्राह्मणेतर चळवळ दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम केलेलं होतं तर ते नारायण गुरु आपल्याला बघायला मिळतात. पण परीक्षेच्या दृष्टीने एवढं मोर दॅन इनफ आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व PYQ कव्हर करणार आहोत. अशाच पद्धतीने आपण मॉडर्न हिस्ट्री शिकवलेली आहे. तुम्हाला बघणं गरजेचं आहे. एकूण जास्तीत जास्त लेक्चर आहे, त्याच्यामध्ये 20 ते 22 तासांचे तुमची रिव्हिजन होऊन जाईल. नोट्स प्रोव्हाइड केल्यात. प्लस 2 दिवसांमध्ये मी एकदाच उभं राहून 8 तास हिस्ट्री, 8 तास एन्शियंट आणि 8 तास मिडिवल शूट करणार आहे. ते तुम्हाला जे काही 10-12 तासाचं जे काही टीचिंग होईल ते तुम्हाला अवेलेबल तिथे होईल. दोन्ही बॅचेस सेपरेट आहेत, तुम्ही घेऊ शकता. आणि 15% सगळीकडे डिस्काउंट आहे. सायन्सची आपली ऑलरेडी बॅच आहे, ती तुम्हाला कंबाईन आणि राज्यसेवेसाठी मार्गदर्शक ठरेल. आणि टेस्ट सिरीज तर ऑलरेडी आपली आहेच, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा छोटी टेस्ट सिरीज आपण काढलेली आहे की ज्या मुलांना 5च टेस्ट सिरीजची गरज होती तर तुम्ही काय करा, बेस्ट ऑप्शन म्हणजे 5 टेस्ट सिरीजची आहे, ती टेस्ट सिरीज सुद्धा लावू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. इथे ऑलरेडी आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. स्पर्धा परीक्षा रिस्टार्ट नावाचं ॲप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्हाला सापडेल. जर ऑलरेडी तुम्ही ॲप घेतलेला असेल तर बॅच परचेस करा, अभ्यासाला सुरुवात करा. आणि ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे स्पर्धा परीक्षा रिस्टार्ट असं लिहू सुद्धा शकता, ठीक आहे. या लेक्चरसाठी आपण इथं थांबूया. धन्यवाद.